आरंभीचे काही श्लोक म्हणूया सगळ्यांनी बरोबर शांतपणे म्हणायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान म्हणलं. आपण ज्यांना येतं त्यांनी सगळ्यांनी भीमरूपी स्तोत्र आपण म्हणणार आहोत. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं त्याच्यात रचा जो उच्चार आहे म्हणजे भीमरूपी महारुद्रा तो जरा आपण जाणीवपूर्वक करूया. कारण र हे जे अक्षर आहे किंवा र हा जो ध्वनी आहे तो मती शक्ती आणि गती यांचं दर्शक आहे. मती म्हणजे बुद्धी, शक्ती म्हणजे आपल्याकडे असलेलं सामर्थ्य आणि गती म्हणजे वेग. या सगळ्यांचं जो बीज काय असेल तर तो र हे सांगितलं. राममधलं सुद्धा र हे अग्निबीज म्हणलेलं आहे. आणि राम हा अग्नी म्हणजे सूर्य, सूर्यवंशातला प्रमुख जर देव कुठला असेल किंवा प्रमुख पुरुष कुठला असेल तर तो राम आहे. रामा इतकाच शक्तिमान हनुमान आहे. त्याचं आपण वाचतोय. त्याच्यात एकच श्लोक असा आहे की ज्याच्यात एकदाही र आलेला नाही आहे. तो आपल्याला म्हणता म्हणता कळेल. पण एरवी र आपण छान म्हणूया कारण जिभेला ह्यामुळे जे ट्रेनिंग म्हणजे जे प्रशिक्षण मिळेल त्यामुळे आपली वाणी शुद्ध होते. बोलण्यातला आपली अस्खलितपणा म्हणजे ज्याला फ्लुएन्सी अडखळत वगैरे बोलणारी मंडळी असतील सुधारतात. वाचा दोष असतील, कुणाला र म्हणता येत नाही, कुणाला ड म्हणता येत नाही, हे सगळे वाचा दोष सुधारणारी ही दोन स्तोत्र आहेत. संस्कृतमधलं रामरक्षा आणि इकडचं भीमरूपी. बघा किती र सामर्थ्यवान आहे. पॉवरफुल म्हणतो ना, शक्तिमान असे हे र आहेत. आपण म्हणूया सगळ्यांनी बरोबर शांतपणे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे काळाग्नि काळरुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्मांडी माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू
क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुळना नसे, अणुपासो निब्रह्मांडा, एवढा होत जातसे, तयासी तुळना कोठे, मेरुमंदारधा कुटे, ब्रह्मांडा भोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळना कैसी, ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा, धनधान्य पशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही, पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठे करोनिया, भूतप्रेत संबंधादी, रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने, हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगण्यो, कपिकुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती, इति श्री रामदास विरचितं संकटनिरसनं नाम श्री मारुती स्तोत्रम संपूर्णं। जय जय रघुवीर समर्थ। 10वा जो याच्यातला श्लोक आहे आपल्याला तसं एकदम लक्षात येणार नाही। आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुळना नसे। याच्यात एकही र आलेला नाही आहे, पण बाकीच्यातला र आणि नुसता र नाही आहे, तर ज्याला आपण म्हणतो ना की फार जोराचा असा र आहे, म्हणजे भीम। आपण आता काय करणार आहोत, पहिल्यांदा सगळ्या स्तोत्राचा अर्थ बघूया आणि नंतर त्यातली फलश्रुती काय आहे, बाकीच्या गोष्टी बघूया। आपण बराचसा अर्थ बघितला आहे। भीमरूपी म्हणजे खूप महान असा दिसणारा पर्वतासारखा महारुद्रा, आपण ती कथाही बघितलेली आहे की रुद्र म्हणजे शंकर, शंकराचा हा 11वा अंशावतार आहे। म्हणून हनुमंताच्या उपासनेत 11 या संख्येला, एकादशी या तिथीला, आज एकादशी आहे, खूप महत्त्व असतं। म्हणजे तुम्ही शनिवार करणार असाल तर काय करा, 11 शनिवार करा। मारुतीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे, 11 किंवा 11च्या पटीत तुम्ही प्रदक्षिणा घाला। मुख्य काय आहे की ज्या वेळेला आपण प्रदक्षिणा घालतो त्या 11च एक सांगितलेलं आहे, कारण महारुद्र, रुद्र म्हणजे 11, नुसता रुद्र म्हणजे शंकर, रागवलेला शंकर तो रुद्र आहे। आणि मग तिसरा डोळा उघडतो ते सगळं वर्णन पुढे आलेलं आहे। पण हा महारुद्र आहे। वज्र हनुमान मारुती, वज्र हनुमान म्हणजे काय, वज्र हनु, ज्याच्या हनुवटीवर इंद्रानं वज्र फेकून मारलं तरीसुद्धा तो मेलेला नाही आहे, तो बेशुद्ध पडला आणि नंतर सर्व देवांनी त्याला आपापली शक्ती दिली। ही कथा आपण पाहिलेली आहे, म्हणून त्याला वज्र हनु म्हणायला लागले। आणि पुढे सर्व देवांनी सांगितलं, अग्नी म्हणाला तुला कोणी जाळणार नाही, वरुण म्हणाला तू पाण्यात कधी बुडणार नाही आहेस, इंद्र म्हणाला तुझ्यावर वज्राचा प्रभाव नाही पडणार, ब्रह्मदेव म्हणाला ब्रह्मास्त्राचा तुझ्यावर काही प्रभाव पडणार नाही आहे, शंकर म्हणाला की पाशुपतास्त्र किंवा माझं त्रिशूल तुला अभय आहे, काहीच नाही। हा म्हणतो विष्णू की नारायणास्त्र तुला काही अपाय करू शकणार नाही आहे। इतक्या शक्ती मिळाल्यानंतर त्याला वज्र अंग म्हणायला लागले, त्याचं सगळं अंगच वज्राचं झालं। वज्र अंगला मराठीत आपण बजरंग म्हणतो। बजरंग बली की जय म्हणजे वज्र अंग बली की जय, बली म्हणजे बलवान, पण वज्र म्हणजे काय, सगळ्यात कठीण या सृष्टीत काय असेल तर वज्र। आपण सुद्धा वज्र म्हणजे कोकणीत डायमंडला वज्र म्हणतो, मराठीत ज्याला हिरा म्हणतात। आणि हार्डेस्ट थिंग ऑन अर्थ इज हिरा, डायमंड। त्याला डायमंड फोडायचं असेल वगैरे खूप अवघड आहे, डायमंड कट करायचं असेल तर त्याला दुसरा डायमंडच वापरावा लागतो, इतका तो कठीण आहे। आणि इंद्राचं जे वज्र आहे ते ती कथाही आपण बघितलेली आहे, आत्ता वेळ जाईल म्हणून नको बघायला। पण ते वज्र फेकून मारलं तरी याच्यावर काही नाही, जास्तीत जास्त हनुवटीला लागलं, पण त्याची वज्र हनु बनली। गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की हनुवटी असलेला मानव हा एकमेव प्राणी आहे या जगात। तुम्हाला वाटेल मग ह्याला उंटाला वगैरे हनुवटी नाही आहे का, तर तो जबडा आहे, लक्षात ठेवा। त्यांचे दोन्ही असे हलतात, आपला खालचा हलतो, वरचा आपला हलत नाही आहे। हे नुसतं असे केलं की त्याला जॉज म्हणतात।
आपलं हे तोंड आहे तरीसुद्धा अप्पर जॉ लोअर जॉ आपण म्हणतो की वरचा आहे जबडा खालचा आहे, फक्त खालचा हलतो म्हणजे हनुवटी हलते आणि त्यामुळे आपण बोलू शकतो. आपली वाणी आहे. दुसऱ्या प्राण्याला काय सगळं हत्ती वगैरे सुद्धा कोणालाही तसे आवाज आहेत, दे हॅव साऊंड बट नो व्हॉइस. आपण नेहमीच म्हणतो की व्हॉइस ऑफ लता मंगेशकर, साऊंड ऑफ अ ककू. आपण लताईला गाणं कोकिळा वगैरे म्हणतो, पण कोकिळेचा साऊंड आहे, व्हॉइस नाही आहे. व्हॉइस माणसालाच आहे. व्हॉइस म्हणजे असा आवाज ज्यातून शब्द भाव व्यक्त केले जातात. ते फक्त आपल्यालाच तेवढी शक्ती आहे. म्हणून हनुवटी फक्त माणसाला आहे आणि काही माकडांना म्हणजे वानरांना. परंतु आपली हनुवटी ही फार महत्त्वाची आहे. हनु हलते म्हणून ओठ हलतात, म्हणून मी प फ ब भ म य र ल व श हे अक्षरं मी उच्चारू शकतो. त्या अक्षरांना मग आ ई उ जोडले की नवीन शब्द तयार करता येतात. म्हणून लक्षात घ्या, हनुवटी ज्याची अत्यंत प्रभावी आहे, इंद्राचं वज्रसुद्धा प्रभाव पाडू शकत नाही. आणि ज्याची हनुवटी अखंड राम नामात असते, राम 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 राम. लक्षात ठेवा, खालचीच हनुवटी हलते, वरचं काही हलत नाही आपलं. अशी अर्थे जसा प्रकाश ज्याच्याकडे जास्त आहे त्याला प्रकाशमान म्हणतो, बुद्धी ज्याच्याकडे असते त्याला बुद्धिमान म्हणतो, शक्ती असते त्याला शक्तिमान म्हणतो, आणि ज्याची हनुवटी सगळ्यात बलवान आहे त्याला हनुमान म्हणतात. आपण सुद्धा हनुमान झालं पाहिजे. आणखीन एक तुम्हाला सांगितलं होतं बारकावा की मान आहे ना, मान असलेला प्राणी फक्त मानव आहे या पृथ्वीवर. मग उंटाची जिराफाची काय, इट इज पार्ट ऑफ देअर बॉडी. हा आपला पार्ट ऑफ बॉडी आहे का नुसता पार्ट ऑफ बॉडी नाही आहे, लक्षात ठेवा. हे खांद्यापर्यंत मी आणि इतर पशु सारखेच आहेत. म्हणून व्हॅक्सिन वगैरे जरी काढलं तरी ते उंदरावर कुत्रावर माकडावर प्रयोग करतात आणि नंतर ते माणसाला दिलं जातं. कारण देहाच्या पातळीवर इतर प्राणी आणि आपण माणूस एकच आहोत. अगदी लक्षात घ्या, इथून पुढे बदल होतो. आणि हा जो ब्रिज आहे हा इतरांना नाही आहे. आणि म्हणून मी विचार करू शकतो, कल्पना करू शकतो, नवीन गोष्टी निर्माण करू शकतो. म्हणून मला संस्कृती आहे आणि सुधारणा आहे. संस्कृती म्हणजे कल्चर आणि सुधारणा म्हणजे सिव्हिलायझेशन. दुसऱ्या कोणाला आहे? लाखो वर्षापूर्वी माणसाच्या आधी मुंग्या आलेल्या आहेत या पृथ्वीवर, सगळे प्राणी आलेले आहेत. माणूस हा सगळ्यात शेवटचा प्राणी आहे. माणसानंतर आणखी नवीन प्राणी निर्माण झालेला नाही आहे. मग ती चिमणी किंवा तो कावळा माणसाच्या आधी लाखो वर्षापासून घरटी बांधत आहेत. पण कावळ्याचं घरटं म्हणजे काड्यावर काड्या फक्त रचलेला, चिमणीचं म्हणजे जरा गुंफलेलं, आणखीन काही पक्षी पण ते तसंच बांधतात. आपलं एक घर दुसऱ्यासारखं नाही. गेल्या वेळेला असं घर बांधलं, आता मी आर्किटेक्ट आहे, नवीन पॅटर्न नवीन डिझाईन मी तयार करेन. हा माणूस आहे. क्रिएटिव्हिटी ज्याला नवनिर्माण क्षमता म्हणतात, काहीतरी नवीन निर्माण करेन, हे फक्त माणसाला जमतं. कारण हा जो भाग आहे ना तो माणसालाच आहे फक्त. मेंदू मुंगीला सुद्धा आहे. पण काय होतो मेंदूचा, मुंगीचा मेंदू असेल, त्यांच्या काही क्रिया आपण बघतो की जातात एकमेकाच्या तोंडाला तोंड मारतात, मेसेज देतात आणि नंतर ही जाते वगैरे वगैरे, एवढंच आहे. कुत्र्याला सुद्धा मेंदू आहे की हो, पण कुत्र्याला काय कळतं? तुम्ही म्हणतात आमच्या कुत्र्याला एवढे काय 2-3 फंक्शन शिकवली असतील. जा आणि दुधाची बॅग घेऊन ये, जा आणि वर्तमानपत्र घेऊन ये. काही कुत्री करतात, पण वर्तमानपत्र वाल्यालाही सांगितलं असतं माझ्या कुत्र्याच्या तोंडात पिशवी असेल, त्या पिशवीत आजच्या वर्तमानपत्राचे 5 रुपये आहेत, ते 5 रुपये काढून घे आणि ते दे. हे कुत्रं करतं, नेणं आणि आणणं. चेंडू टाकला, चेंडू नाही का आणत. ह्याच्यापेक्षा पलीकडे काय? पूर्वी सर्कशीत जनावरांचा शो असायचा, म्हणजे जनावरांच्या निरनिराळ्या करामती दाखवल्या जायचा. त्याच्यात चिंपांझी नावाचं एक जे माकड आहे ना, आता 3च प्रकारची माकडं उरली आहेत की ज्यांना शेपूट नाही आहे आणि जे माणसाच्या जास्तीत जास्त जवळ आहे. चिंपांझी, ओरांगुटांग आणि गोरिला. मुद्दामून बघा, ते बऱ्याच वेळेला माणसासारखे चालतात, पण मागून सिंहाचा आवाज आला की 4 पायच वापरतात. 2 पाय वापरणारा आणि पुढच्या पायाचं हातात रूपांतर झालेला एकमेव माणूस आहे. म्हणजे मी माणूस म्हणून जन्मलो त्यावेळेला किती निरनिराळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट माझ्यात केलेली आहे. हात आणि हाताची गंमत तुम्हाला सांगतो ना, हा नुसता हात नाही, 4 बोटं काही करू शकत नाही. हे बोट याला टेकलं तरी मला काही उचलता येत नाही, पण अंगठ्याने मी मुद्रा करू शकतो, अंगठ्याने मी ब्रश धरू शकतो, अंगठ्याने मी हातोडी धरू शकतो. आज सगळं जे तयार केलेलं आहे हा मिस्टर थंब इज कॉल्ड द एक्सटर्नल ब्रेन. बाहेरचा मेंदू आहे माझा. तो मेंदूत कल्पना आहे तो, पण कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या हाताचा वापर करावा लागतो तो हात
त्याचा अंगठा इन कॉम्बिनेशन विथ ऑल अदर फिंगर्स, दुसरं कुठलंही फिंगर नाही. पायाचा जो अंगठा आहे तो इतर बोटांना टेकत नाही. पण माणसाचा हा जो अंगठा आहे फार वंडरफुल आहे. आज सगळी आपण म्हणतो ना निरनिराळ्या प्रकारच्या अद्भुत अशा रचना माणसांनी केलेल्या आहेत. अगदी चंद्र मंगळ त्याच्या पलीकडे माणूस गेलेला आहे. हे कशामुळे? एक तर मेंदूत कल्पना आहेत, पण त्या कल्पनांना पंखही नाहीत आणि पायही नाहीत. त्या कल्पनांना पंख दिले माणसाच्या मेंदूनी, विमानं तयार केली, आणि त्याला पाय दिले, वेगात धावणारे गाड्या तयार केल्या. मेंदूनी नाही, मेंदूत कल्पना आहे, मेंदू डिझाईन करून देतो. पण त्या डिझाईनप्रमाणे घर नको का उभारायला? आर्किटेक्टनी प्लॅन करून दिला, पण घर बांधायला गवंडी लागतात, सुतार लागतात, सगळं लागतं की सगळं लागतं. त्यांचे हात लागतात, पायानी ते कामापर्यंत जातात. पाय जनावरांना सुद्धा आहे. कुत्र्याला इकडून तिकडे जायचं आहे, मला इकडून तिकडे जायचं आहे कारण तिथे असलेलं पुस्तक मी वाचणार आहे. कुत्रा हा निर्णय घेऊ शकत नाही, इथून तिथे जायचं आहे कारण काहीतरी मला भूक लागली, खायला मिळेल. पाय आहेत, हात निराळे आहेत, आणि हाताचा अंगठा लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं सांगतोय. आपण ह्याचा उपयोग करत नाही, पण याचा उपयोग कसा करायचा हे माझं मेंदूच सांगणार आहे शेवटी. म्हणून हा जो याला कॅपिटल म्हणतात. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे शिरच्छेद. हे माणसाचं जे शिर आहे आणि माणसाचे जे धड आहे, इथपर्यंत मी जनावर आहे, पशु आहे. इथे मी माणूस म्हणजे काय? मी साक्षात देव आहे, साक्षात परमात्मा आहे इथे. म्हणजे माझं मनुष्यत्व आणि माझं देवत्व यांना जोडणारा सेतू मान आहे. मान इज नॉट जस्ट पार्ट ऑफ माय बॉडी, इट इज अ ब्रिज बिटवीन माय ॲनिमॅलिटी, म्हणजे मी जनावर आहे, माय डिव्हिनिटी, दिव्यत्व. माझं दिव्यत्व म्हणजे देव बनू शकतो हे इथे आहे, आणि इथे मी जनावरांसारखाच आहे. जोडणारी मान आहे. म्हणून पूर्वी ENT म्हटल्यानंतर इयर नोज थ्रोट म्हणत होते, आता इयर नेक थ्रोट म्हणतात. देर आर नेक स्पेशालिस्ट. सगळं सांगायला वेळ नाही आहे, पण लक्षात ठेवा हनुमान असा आहे की इथपर्यंत तो अत्यंत सामर्थ्यवान आहे, पण वानर आहे. तो वानरापेक्षा मोठा चिरंजीव असा रामभक्त इथे बनतो, इथे बनतो, इथे बनतो. इथपर्यंत मान आहे, इथे हनुवटी आहे, इथे ओठ आहेत, इकडे गाल आहेत, इकडे कान आहेत, डोळे आहेत, आणि मुख्य म्हणजे मेंदू आहे. रामरक्षा पुढे बघू त्यावेळेला विचार करा. रामरक्षा हे माझ्या देहाचं रक्षण नाही आहे. देहाचं रक्षण करायला टेक्नॉलॉजी आहे. चिलखत वगैरे दिला, जिरे टोप वगैरे दिला, तलवार दिली, ढाल दिली, रक्षण करायचं आहे. पण साध्या कोविडपासून ढाल तलवार नाही रक्षण करू शकली. चिलखत वगैरे घालून बसले, त्यांना काही कोविड झाला नाही का? ते पेनेट्रेट, ते आत जातात. मग सगळ्यात माझं संरक्षण येणार आहे कुठून? मेंदूतून येणार आहे, बुद्धीतून येणार आहे. मन आणि बुद्धी सध्यासारखंच समजा, खूप अर्थ आहे त्याला, पण मन आणि बुद्धी, विशेषतः बुद्धी, त्यातून मला आतून संरक्षण मिळतं. हे इनर ऑर इंटरनल सिक्युरिटी इज द ओनली सिक्युरिटी ऑन दिस प्लॅनेट. कुठलंच दुसरं संरक्षण नाही आहे. कोविड झाल्यावर बरे होत असताना त्यांनी त्यावेळेला स्ट्रेचरचा, माझा एक मित्र, अरे दुसऱ्या दिवशी ते म्हणाले गाडी येऊन त्याला घरी घेऊन जा. तर त्या दिवशी एवढे स्ट्रेचर आत येत होते, त्याचा मुलगा शेजारी झोपला होता. अरे बाबांना जरा तयार कर, उद्या आपण त्यांना घरी घेऊन जाणार आहोत. आणि त्यावेळेला तो त्याला हा स्ट्रेचर आत आला करे, बाहेर गेला करे, बाहेर गेला, त्याच्यावर प्रेत आहे करे, हेच विचारत राहिला. पहाटेच्या वेळेला मेला तो. आम्ही गाडी काय, आम्ही हर्स आणून त्याला न्यावं लागलं. हे फार महत्त्वाचं आहे. आपण मनाच्या म्हणजे बुद्धीच्या पातळीवर जगतो आणि बुद्धीच्याच पातळीवर मरतो. वाईट काय, एकदम मेलात ना, संपलं, काही वाईट नाही आहे. पण जगता जगता मरतो आपण, जिवंतपणी मरतो, रोज 1000 वेळा मरतो. मागे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ना की मुंबईला 5:55ची ट्रेन पकडायची आहे आणि त्याच्यासाठी याला 4:45ला उठावं लागतं. तो उठल्यानंतर बापरे 5 वाजले, मेलो. हा पहिला मेला आहे, लक्षात ठेवा. नंतर गेल्यानंतर गाडी गेलेली आहे, दुसरीही गेलेली आहे, मेलो. आता केवढा लेट होणार आहे. नंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर बॉसची गाडी आधी आलेली आहे, मेलो. म्हणजे बॉस माझ्या आधी आलेला आहे. कल्पना करा, तो इतक्या वेळा मरतो. तो म्हणजे आपण एकदाच मरूया ना. कॉवर्ड डाईज 100 times a day. द व्हॅलियंट ऑर द ब्रेव डाईज बट वन्स. जो शूर आहे ना तो एकदाच मरतो. बाकीचे जे भित्री मंडळी आहेत ना ती पुन्हा पुन्हा मरतात, दिवसातून अनेकदा मरतात. नको करायला. भीमरूपीचा अभ्यास आपण करतोय. इथे लक्षात ठेवा तुम्ही,
म्हणून मेंदू माणसाचा जो आहे त्याला अनपॅरल मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे वज्रांड ब्रह्मांडा हो ते वेडे. हे कशाचं वर्णन आहे? हे आपल्या मेंदूचं वर्णन आहे. हनुमान हा बुद्धिमताम वरिष्ठम आहे. आपण सुरुवातीला बघितलं मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. संपूर्ण हनुमंताचं चरित्र कधीतरी पाहू त्यावेळेला प्रत्येक शब्दाच्या मागे एक कथा आहे, एक प्रसंग आहे. आता भीमरूपी केव्हा त्यांना दिसलं? 24 लाख झालेला आहे जप गायत्री मंत्राचा, त्याला पुरश्चरण म्हणतात. 12 वर्ष रोज 6 तास असा गायत्री मंत्राचा जप रामदास करतायत. कुठे करतायत? नाशिकला. नाशिक म्हणजे अगदी प्रॉपर नाशिक नाही, नाशिकच्या जवळ टाकळी नावाचं एक गाव आहे जिथे नंदिनी नावाची छोटी नदी आणि गोदावरी नावाची मोठी नदी याचा संगम आहे. त्या संगमात ते उभे राहायचे छाती एवढ्या पाण्यात, सकाळी 6 पासून दुपारी 12 पर्यंत. तुम्हाला सांगितलं ना की त्यांचे जे शिष्य होते त्यांनी त्यांची चित्र काढलेली आहेत. त्यांचे जे शिष्य होते जिवंतपणे त्यांची चरित्र लिहिलेले आहेत. म्हणून हे जास्त खरं आहे. ते म्हणाले एखादा तिरंगी जसा आपला झेंडा आहे ना तसा दुरंगी झेंड्यासारखे माझे गुरु दिसायचे. वरच्या छातीपेक्षा वरचा भाग काळा पडला होता, काळसर झाला होता आणि बाहेरचा खालचा पाण्यात असल्यामुळे 12 वर्ष आणि रोज 6 तास. कल्पना करा. त्यांनी गायत्री मंत्र म्हणलं. जसा जसा 24 लाख जप पुरा होत आला तसा तसा एक मोठा वानर भीमकाय म्हणून भीमरूपी म्हणजे मोठ्या आकाराचा, एरवी दिसणार नाही असा, त्यांच्याकडे एकटक बघत असायचा. आणि हे आले स्नान करून जप पुरा करून की तो निघून जायचा. तो म्हणतो आज काही झालं तर आज आसपास शेवटचा दिवस आहे, आज आपला 24 लाख मंत्र पुरा होणार आहे. ते तसेच धावत सुटले मंत्र पुरा झाल्यानंतर. आणि तो वानर पुढे हे मागे. जरा रानात शिरल्यानंतर तो वानर थांबला, उलटा वळला किंवा त्यांनी रामदासांना उलटा वळून समोरासमोरून आलिंगन दिलं. तो साक्षात भीमरूपी महारुद्र असा हनुमान होता. आपण रामदासाने हनुमंताचे अवतार म्हणतो. गोंदवलेकर महाराज ज्यांनी रामनामाचा प्रसार केला तेही हनुमंताचे अवतार मानतो. ही हनुमंताची परंपरा चालूच राहणार आहे, कारण हनुमान चिरंजीव आहे. हनुमान चिरंजीव म्हणजे कुठल्या तरी रानात किंवा डोंगरावर जाऊन बसल्या असं नाही, आपल्यातूनच तो चिरंजीव होत असतो. ज्यावेळेला मी रामचरित्र म्हणत असतो, गात असतो, सांगत असतो, ज्यावेळेला मी रामनाम घेत असतो, ज्यावेळेला रामाची स्तुती करणारी गाणी म्हणत असतो, त्यावेळेला मीच हनुमान असतो. हनुमान माझ्यातून व्यक्त होत असतो. आणि अशी एक श्रद्धा आहे की जिथे जिथे हनुमंताचा आणि रामाचा विषय चालेल तिथे कोणत्या ना कोणत्या तरी रूपात हनुमान आल्याशिवाय राहत नाही. आत्ता इथे सुद्धा असेल म्हणजे तो व्यक्ती म्हणून आला असेल का? आला असेल. पण ज्यावेळेला मी इतका एकरूप होऊन ऐकतो प्रवचन त्यावेळेला माझ्यात तो व्यक्त झालेला असतो. इकडे तिकडे लक्ष गेले की माझ्यातला हनुमान गेला. हे लक्षात घ्या. हनुमान म्हणजे शक्ती आहे आणि ती शक्ती चिरंजीव आहे. हनुमानाचं रूप तुम्ही जर बघायला गेलात तर कुठे सापडणार आहे आपल्याला? पण हनुमान नावाची शक्ती, हनुमान म्हणजे राम नामाची भक्ती आणि हनुमान म्हणजे देवांना दिलेली मुक्ती रामाच्या माध्यमातून. मला विचाराल तर हनुमान मुख्य श्रेष्ठ का राम श्रेष्ठ असे वाद गमतीनं घातले गेलेले आहेत. हे दोघेही रामाचे भक्त आहेत आणि हनुमंताचे भक्त आहेत. पण निष्कर्ष शेवटी काय काढला तर हनुमान हा रामापेक्षा थोडासा सरस आहे. कारण रामाच्या आधी ज्याला सत्ययुगाच्या म्हणतात, राम त्रेतायुगातला आहे. सत्ययुगात हनुमान होता की? वेदात ज्याला वृषाकपी म्हणजे भीमरूपी असा वानर म्हणलेला आहे. कपी म्हणजे वानर, तो हनुमान आहे. रामाच्या वेळेला तो होता. राम आला, जन्मला, कार्य केलं, रावणाला मारला, रामराज्य केलं आणि निघून गेला. आता अयोध्येत कुठे राम देहातला? हनुमान आहे. म्हणून रामाच्या आधी होता, रामाच्या काळात होता, रामाचा सेवक होता आणि आता रामाचं चरित्र आणि महात्म्य गाण्यासाठी तो अजूनही आहे. म्हणून हनुमान हा जास्त. आणि रामाने 2दा सांगितले. 3 मोठी संकट आलेले आहेत. पहिलं संकट म्हणजे हनुमानाला पाठवावं लागलं द्रोणागिरीला. ते आपण आता वाचणार आहोत की काय पाठवलं की तो घेऊन येते संजीवनी आणि सूर्योदय होण्याच्या आधी जर आणली नाहीस तर लक्ष्मण मरेल. लक्ष्मण गेला की राम म्हणला माझी शक्तीच गेली असते, मी काय लढणार होतो रावणाशी. त्यावेळेला हनुमंतांनी वाचवलं, नाही तर रामायण तिथेच संपलं असतं, पुढचं युद्ध झालं नसतं. इंद्रजितांनी शक्ती मारून लक्ष्मणाला विशुद्ध केलेलं आहे. दुसरा प्रसंग अहिरावण महिरावण हे रावणाचे भाऊ ज्यांचं राज्य पाताळात होतं. आता रावणाचे शेवटपर्यंत
कुंभकर्णाला ज्या वेळेला मारलं गेलं, इंद्रजिताला मारलं गेलं, रावणाची इतर मुलं मारली गेली, महत्त्वाचे सेनापती मारले गेले, त्यावेळेला आता आपल्यालाच लढावं लागेल. रावणाला आठवण होते आपले भाऊ आहेत अहिरावण आणि महिरावण, यांचं राज्य पाताळात म्हणजे अंडरग्राऊंड आहे, त्यांना आपण मदत करायला सांगूया. ते म्हणाले काही हरकत नाही. सगळीकडे वार्ता पसरली की अहिरावण महिरावण हे राम आणि लक्ष्मणांना घेऊन जाणार. सीता रावणाच्या बंदिवासातच होते. हा युद्धाच्या एका दिवसाचा प्रसंग आहे. सगळ्या वानरांनी बसले आणि आपल्या यांचा एक तटबंदी तयार केली शेपटांची, आणि काही वानर वरती असे घिरट्या घालत राहिले. आता वरूनही कोणी येऊ शकणार नाही आहे आणि बाजूनी येऊच शकणार नाही आहे, इतकी तटबंदी केलेली आहे. पण अहिरावण महिरावण अंडरग्राऊंड आहेत. त्यांनी एक विवर तयार केलं, होल, आणि त्या होलातून राम आणि लक्ष्मणांना खाली नेलं. कुणाला कळलंच नाही, अरे आत्ता होते राम लक्ष्मण, गेले कुठे. त्यावेळेला हनुमंत म्हणाला मला माहीत आहे ते कुठे गेले ते, म्हणून जसं त्यांनी वरती उड्डाण केलेलं आहे तसं आता खालती उड्डाण केलेलं आहे आणि राम आणि लक्ष्मणांना वाचवलेलं आहे. राम आणि लक्ष्मणांना बळी देण्यासाठी अहिरावण आणि महिरावण यांनी तयारी केलेली होती. स्नान घातलेलं होतं, कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे वाहून तयार केले होते बळी. दुसऱ्या दिवशी पहाटे बळी द्यायचे आणि ते नरबळी देणारी त्यांची संस्कृती होती की राम आणि लक्ष्मणासारखे दिव्य पुरुष मिळालेले आहेत, त्यांचं रक्त आपण आपल्या देवीला वाहूया, म्हणजे अभिषेक करूया आणि आपण जास्त पुण्य मिळवूया, मुक्त होऊया, हे त्यांनी ठरवलं होतं. अशा वेळेला त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीला राम लक्ष्मण विशेषतः राम जास्त आवडला. ती म्हणाली मला तू माझा पती म्हणून एका रात्रीसाठी हवा आहेस, मी तुला इथून सोडवण्याची युक्ती देते. आता केवढं संकट आहे लक्षात ठेवा. राम हा एकपत्नी आहे. इथे राम मेला तरी असता किंवा रामावर असं संकट आलं असतं की दुसऱ्या पत्नीबरोबर त्याला एक रात्र एकांत करावा लागला असता. अशा वेळेला हनुमान खाली पोचतो आणि राम लक्ष्मण त्याला पाहतात आणि तो त्याला सांगतो की ती म्हणते त्याला हो म्हणा, बाकीचं माझ्यावर सोपवा. त्यावेळेला ती जी पत्नी आहे ती म्हणाली एक रात्र आता आपण जेवूया, जेवल्यानंतर मंचकावर बसूया आणि नंतर एक रात्र आपण एकांत करूया. हनुमंतांनी सांगितले म्हणून राम हो म्हणाला. पण राम म्हणाला माझी एक अट आहे की मंचकावर असताना माझ्या शरीराचा कुठलाही भाग पाय वगैरे जमिनीला लागता कामा नये, कारण जमीन म्हणजे भूमी ही माझ्या पत्नीची आई आहे, म्हणजे माझी सासू आहे. सासूला स्पर्श करून मी परस्त्रीची एकांत करूच शकणार नाही. ती म्हणाली माझा पलंग अत्यंत भक्कम आहे, काही नाही, एकदा तुम्ही वर आलात की दुसऱ्या दिवशी सकाळीच तुम्ही पाय स्पर्श करा जमिनीला. इकडे हनुमंतांनी मधल्या काळात काय केलं, आपला भुंगा जसा असतो ना, गुंगुल्लो आपण म्हणतो की जो लाकडाला बुराक करतो, तसं त्यांनी संपूर्ण तो पलंग जो होता, मंचक कॉट आपण म्हणूया, ती आतून एवढी पोखरली की बाहेरून आकार तसाच राहिला पण आतून तो पूर्ण पोखरलेला होता. आणि तिने अगदी रामाला सांगितलं ये बस तो आणि आपण आपला एकांत सुरू करूया. तो पलंग आतून पूर्ण पोकळ झाल्यामुळे राम बसला आणि खाली पडला. म्हणाला की बघ ना की माझ्या सासूला माझा स्पर्श झालेला आहे, आता मी तुझ्याबरोबर. ती म्हणाली तुला कोणीतरी वाचवलेलं आहे. त्यावेळेला हनुमान पुढे आला आणि म्हणाला की माझ्या स्वामींना या जगात मी असे तोपर्यंत कोणी मारू शकत नाही, त्यांची इच्छा असल्याशिवाय. एका खांद्यावर रामाला, दुसऱ्या खांद्यावर जय श्रीराम म्हणून ते जे विवर होतं होल त्यातून वर आणलं आणि राम आणि लक्ष्मणाला वाचवलं. कल्पना करा हनुमंतांनी केलं नसतं तर रामायण इथेच संपलं असतं ना. सीता बंदिवासात राहिली असते किंवा रावणाने बळजबरीने तिच्याशी लग्नसुद्धा केलं असतं. कल्पना करा, निराळं झालं असतं रामायण. म्हणून रामाशिवाय एक वेळ रामायण सांगता येतील हे वाक्य मोठ्या मोठ्या विचारवंतांचं वाक्य मी तुम्हाला सांगतोय. रामाशिवाय एक वेळ रामायण सांगता येईल पण हनुमंताशिवाय सांगता येणार नाही. अशा हनुमंताचं आपण चरित्र आणि स्तोत्र बघतोय. कल्पना करा ना, तर ज्या वेळेला हे भीमरूपी स्तोत्र लिहिलं, केव्हा लिहिलं नाही आहे, उत्स्फूर्तपणे उद्गारलं गेलेलं आहे. 11 भीमरूपी स्तोत्र लिहिले आहेत. त्या 11 भीमरूपी स्तोत्राचं पुस्तक मिळतं पण त्याच्यातले हे एकच भीमरूपी स्तोत्र आपल्याला प्रसिद्ध आहे. गणपतीच्या आरती आणखीनही लिहिलेल्या असतील पण सुखकर्ता दुःखहर्ताशिवाय आपण दुसऱ्या आरती म्हणत नाही. शंकराच्या आरती अनेक लिहिलेल्या आहेत. लवथवती विक्राळा आपण दुसरं म्हणत नाही आरती. हा केवढा प्रभाव आहे, कारण ही कविता नाही आहे, लक्षात ठेवा. ते उत्स्फूर्तपणे स्फुरलेलं काव्य आहे. कुणाला, ज्यांनी वर्षानुवर्ष तपश्चर्या केलेल्या आहे.
रामदासांच्या तपश्चर्याचं तेज त्यांच्या रचनात म्हणजे त्यांच्या काव्यात, त्यांच्या स्तोत्रात, त्यांच्या आरतीत आलेलं आहे आणि म्हणून त्या अमर झालेल्या आहेत. हे लक्षात घेऊया ना. तर ज्या वेळेला त्या संपलेल्या आहे गायत्री पुरश्चरण, ते धावत आलेले आहेत, तो महाकपी निघालेला आहे पुढे, नंतर तो थांबतो, उलटा वळतो, रामदासांच्या जवळ येतो आणि रामदासांना ज्यावेळेला तो आलिंगन देतो त्यावेळेला रामदास बघतात की त्याचं मस्तक ते वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळ ब्रह्मांड भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना घ्यायची ब्रह्मांडी पाहत नसे. हा अनुभव आहे रामदासांचा, ती कविता नाही आहे, हे स्तोत्र म्हणजे काही कल्पना नाही आहे. आणि भीमरूपी नुसता रुद्र नाही, महारुद्रा वज्र हनुमान सांगितलं. हनुवटी काय, त्याचा देहच वज्रभेदी, काय केलं तरी भेदणार नाही असा तो आहे. हनुमान सांगितलं. मारुती, मरुत म्हणजे वारा, वाऱ्याचा पवनसुत हनुमान की जय आपण म्हणतो. वनारी, वनारी म्हणजे वनात रमणारा, पुजारी म्हणजे काय, पूजेत रमणारा. आणि अरी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शत्रू, वनाचा शत्रू आहे. ज्या वेळेला सीतेला त्यांनी पाहिली त्या अवस्थेत आणि ते जे वन होतं अशोक वन विध्वंस करून टाकलेलं आहे त्यांनी, वनारी शत्रू आहे तो, पण वनात रमतो सुद्धा कारण हनुमान आहे. वानर यूथ मुख्यम, यूथ म्हणजे ग्रुप, वानरांच्या गटाचा म्हणजे सैन्याचा प्रमुख हनुमान आहे. पुढे बघूया ना. अंजनी सुता, अंजनी हे त्याच्या आईचं नाव म्हणून त्याला दक्षिण भारतात आंजनेय म्हणतात. तुम्ही जर मारुतीचं मंदिर विचारलं तर तुम्हाला तामिळनाडूमध्ये सांगणार नाहीत, अगदी हैदराबादच्या पलीकडे अंजनेय. आणि अंजनी सुत आणि केसरी सुत किंवा केसरी नंदन, केसरी हे त्याच्या वडिलांचं नाव आहे. आणि कल्पना करा ना, वडील हे सेनापती पदावर आहेत. कुणाच्या, किष्किंधा ही राजधानी कुणाची आहे, वानरांची. वालीच्या सैन्याचा महत्त्वाचा सेनापती केसरी आहे. पण सुग्रीवाला वालीने हकलून दिले ते रामायण सगळं बघायची गरज नाही. 4-5 वानरात येऊन एका डोंगरावर आलेलं आहे की जिथे वाली येऊ शकणार नाही आहे. मग हनुमंत वडिलांसारखा जो राजा आहे वाली, त्याच्या सेवेत न राहता सुग्रीव ज्यांनी पळून गेलेला आहे, पलायन केलेलं आहे, त्याच्याबरोबर का राहिला, गुरुदक्षिणा. हे लक्षात ठेवा. सूर्य हा गुरु आहे हनुमंताचा. आणि हनुमंताचा पराक्रम सांगू, सूर्याने सांगितले माझा रथ कधी थांबत नाही, कायम चालू असतो. म्हणजे त्याला जर माझ्याबरोबर शिकायचं आहे तर रथावर मी त्याला बसवू शकत नाही, कारण गुरु आणि शिष्य विद्यादान चालू असताना एका आसनावर बसू शकत नाहीत. गुरु उच्चासनावरच पाहिजे. म्हणजे गुरु जर वरती बसला असेल तर शिष्याने त्याच्या पायाशी बसलं पाहिजे किंवा उभं राहिलं पाहिजे. माझ्या रथाच्या वेगानं जर हनुमान उडत असेल आणि रथाच्या जवळून जात असेल, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना 2 स्कूटर जाता जाता गप्पा मारत असतात, तसा हनुमान माझ्या रथाच्या बाजूला उडला तर मी त्याला सगळं माझ्याकडे ज्ञान आहे ते देईन. आणि सूर्याला ज्ञानाची देवता म्हणतात, बुद्धीचा स्वामी आहे सूर्य, म्हणून सगळं ज्ञान हनुमंताला दिलं. आणि हनुमान म्हणतो आता गुरुदक्षिणा काय, म्हणतो रामकार्यासाठी तुझा अवतार आहे. रामाच्या कार्यात एक महत्त्वाचा राजा असणार आहे सुग्रीव, तो माझा पुत्र असणार आहे. म्हणजे माझ्या पुत्राच्या बाजूने राहा, माझ्या पुत्राची सेवा कर, ती माझी गुरुदक्षिणा असेल. केवढं चरित्र आहे हनुमंताचं. म्हणून लक्षात ठेवा ना, दूता रामदूता प्रभंजना. आणि इतकं करून इतकं सामर्थ्य आहे. पुढे वाणी वगैरे येणार आहे त्यावेळेला उदाहरण देईन किंवा आत्ताच सांगतो की ज्यावेळेला राम लक्ष्मण यायला लागले त्यावेळेला सुग्रीव त्या टेकडीवर बसलेला, ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर सुग्रीव, बाकीची हे आहेत आपला वानर आहेत निरनिराळे, नळ, नीळ, जांबुवंत, अंगद आणि हनुमान आणि सुग्रीव, एवढेच लोक आहेत. सुग्रीवाला कायम भीती आहे की कोणत्या तरी रूपात कुणाला तरी पाठवून मला वाली माझा मोठा भाऊ मारणार आहे. ज्यावेळेला हे दोघं राजपुत्र येताना दिसतात तर जटाजूट आहे, मुकुट नाही आहे आणि त्यांनी वस्त्र नाही घातलेली, वल्कल म्हणजे झाडांच्या साली त्याच्यापासून केलेली वस्त्र घातलेली आहेत. तो म्हणाला हे तर तपस्वी दिसतात, पण मग त्यांच्या हातात धनुष्यबाण कशाला, कारण जो तपस्वी असतो त्याचं पहिलं व्रत अहिंसेचं असतं आणि धनुष्यबाण काय अहिंसेसाठी वापरणार आहेत. तेव्हा हनुमंताला तो सांगतो, ही हनुमंताची बुद्धिमत्ता लक्षात घ्या. हनुमंत वाणीची सुद्धा देवता आहे आणि हनुमंताची वाणी, हनुमंताचं व्याकरण भाषेचं हा ह्या प्रसंगात दिसून येतं. आणि रामाचं सर्टिफिकेट आहे, दुसऱ्या कोणाचं नाही आहे. तो येतो, भिक्षुकाचं रूप घेतो
आणि परिचय करून घेतो की हे आहात कोण तुम्ही. दिसतात तर तपस्व्यासारखे, तप करायला, तपश्चर्या करायला निघालेला. तुमच्या हातात कमंडलू, जपमाळ असायला पाहिजे. हे धनुष्यबाण कशाला? मग ते आपला इतिहास सांगतात. आम्ही अयोध्येचे राजपुत्र आहोत. आम्ही वनवासात जरी आलो आणि तपसाचं म्हणजे तापस व्रत म्हणतात, तपस्व्याचं व्रत जरी घेतलं तरी मुळात आम्ही क्षत्रिय आहोत. आणि ते ऋषींवर आणि यज्ञांवर जे संकट आलेलं आहे राक्षसांकडून, त्या संकटाचा समूळ सत्यानाश करण्यासाठी आम्ही हे धनुष्यबाण घेतलेलं आहे. आमचा धनुष्यबाण हे सज्जनांना मारण्यासाठी नाही आहे, तर आपण म्हणतो ना की परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम, साधूंचं रक्षण करण्यासाठी आम्ही धनुष्यबाण घेतलेलं आहे. आणि त्यांना ज्यांच्यापासून संकट आहे त्यांचा नाश करण्यासाठी हा धनुष्यबाण आहे. सगळं सांगितल्यानंतर हनुमान इतका वेळ बोलत असतो. लक्ष्मण कंटाळतो, म्हणतोय हा किती बडबडतोय आणि रामा तू का सहन करतोयस, आपण जाऊया ना पुढे. ते म्हणाले तो काय बोलतोयस, कळलं तुला? त्यांनी आपली सगळी माहिती काढून घेतलेली आहे, पण स्वतः भिक्षुक आहे याशिवाय स्वतःबद्दल त्यांनी काही सांगितले? हे अवघड आहे. आपण स्वतःबद्दलच सांगायला लागतो आणि भरपूर काहीतरी सांगतो, एका वाक्यात सांगून जातो मी या शास्त्राचा मुख्य आहे, मी जगभर सगळीकडे गेलेलो आहे. अरे परिचय नाही झालेला, एकमेकाची नावं माहीत नाही आहेत. त्यावेळेला एका श्वासात हा परिचय मी जर करून दिला. आणि हनुमान रामदूतम, स्वतःचा परिचय करून देताना मी रामाचा दूत आहे, रामाचा सेवक आहे, राम माझा स्वामी आहे, हे लक्षात घ्या. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. हनुमान म्हणतो तू मालिक तू मालिक तू मालिक मेरा. तीनदा का म्हणलेलं आहे? जागेपणी, स्वप्नात आणि गाढ झोपेत किंवा कुठल्याही गोष्टीच्या आरंभाला, मध्यभागी आणि शेवटी, या तीन गोष्टी आहेत ना. प्रवचनसुद्धा सुरू झालं आहे, चालू आहे, संपणार आहे. सध्या जेवण चालू आहे, सुरू झालं, चालू आहे, संपणार आहे. क्षण आला, थांबला, गेला. प्रत्येकाला तीन अवस्था आहेत. आणि म्हणून ओम शांती 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 त्रिवार म्हणतो. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. हे तीनदा का म्हणायचं? कारण प्रत्येक गोष्टीच्या या तीन अवस्था आहेत. ही सृष्टी निर्माण झाली, आत्ता आहे आणि नष्ट होणार आहे, पुन्हा नवीन सृष्टी निर्माण होईल, हे लक्षात घ्या. म्हणून मै गुलाम, आरंभी कुठल्याही कार्याच्या मै गुलाम तू मालिक. कार्य चालू आहे, आता कल्पना करा सागरोल्लंघन, सागराच्या या बाजूला हनुमान उभा आहे, मै गुलाम तू मालिक हे राम. नंतर उड्डाण करताना मै गुलाम तू मालिक हे राम. आणि पलीकडे आल्यानंतर मै गुलाम तू मालिक म्हणजे स्वामी हे राम. एवढा त्याच्यात सामर्थ्याचा मोठा पुंज आहे, पुतळा. स्वतःला रामदूत म्हणतो. हे शिकलं पाहिजे हनुमंताकडून. एवढी बुद्धिमत्ता असून शेवटी राम लक्ष्मणाला म्हणतो अरे त्याला मी बोलतं ठेवलंय तुझ्यासाठी, त्याची एक तरी व्याकरणाची चूक झाली संस्कृत बोलताना. आणि त्याचा संस्कृत किती सुसंस्कृत आहे, किती चांगलं बोलतोय तो. ऐक लक्ष्मणा ऐक. आणि स्वतःबद्दल एका वाक्यात परिचय करून दिलेला आहे, मी एक भिक्षुक आहे. आणि तुमचा परिचय करून घ्यायला आलेलं आहे. आपली सगळी माहिती त्यांनी काढली. आपला जन्म कसा झाला, आपण अयोध्येचे राजकुमार कसे होत, राज्य अभिषेक असताना वडिलांनी दिलेल्या वचनांमुळे वनवासात कसे, हे सगळं आपलं चरित्र त्यांनी जाणून घेतलेलं आहे. हा बुद्धिमान आहे. आणि नंतर तो त्यांना नेतो कुठे, सुग्रीवाच्या भेटीला. तिथेसुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेचा आपण प्रयोग बघितलेला आहे. त्यावेळेला तो म्हणतो की माझा आता रूप मी प्रकट करतो किंवा स्वरूप, आणि म्हणून तो हनुमान होतो. तो म्हणतो मी भिक्षुकाचं रूप घेतलं होतं, प्रत्यक्षात मी वृषाकपे म्हणजे महान वानर आहे. म्हणून तो खाली बसतो आणि रामाला म्हणतो की उजव्या खांद्यावर तू बस, आणि लक्ष्मणाला म्हणतो डाव्या खांद्यावर तू बस. राम इतका साधा आहे हो. तो म्हणला अरे आत्तापर्यंत आम्ही किती अरण्य, 12 वर्ष आम्ही अरण्य चालतोय आणि ही टेकडी चढायला काहीच नाही, अशा कितीतरी टेकड्या आम्ही चढलेल्या आहेत. तो म्हणाला मी तुम्हाला त्यांच्या उतरवल्यानंतर याचा अर्थ सांगेन, बसा बसा. बसल्यानंतर पुन्हा मोठा झाला, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ म्हणजे आकाशात, आकाशाच्या पलीकडे गेला. आणि असं उड्डाण करत सुग्रीव बसलेला आहे. अशा वेळेला त्याच्या समोर उतरला आणि सांगितलं आता तुम्हाला सांगतो तुमचा अवतार आहे आमच्या उद्धारासाठी. अवतार म्हणजे वरून खाली येणं. तुम्ही जर टेकडी चढत आलात तर सुग्रीवाच्या पायाकडून तुम्ही चढत आला असतात. मी वरून तुम्हाला खाली उतरवलेला आहे, हा तुमचा अवतार आहे. आणि सुग्रीवाचा उद्धार म्हणजे खालून वर, वरून खाली त्याला अवतार म्हणतात, खालून वर त्याला उद्धार म्हणतात. आमच्या उद्धारासाठी तुमचा जन्म आहे. म्हणजे हनुमंताचं कॉन्सन्ट्रेशन क्षणभर सुद्धा ढळत नाही.
हे लक्षात घ्या. प्रत्येक किती असंख्य प्रसंग आहेत. हनुमान नाटकं म्हणजे निरनिराळ्या लीला, रामायणाच्या काळीच लिहिलेला रामायणा एवढाच मोठा ग्रंथ आहे ज्याच्यात हनुमंताच्या सगळ्या लीला सांगितलेल्या आहेत, ज्या रामायणात सुद्धा सांगितलेल्या नाहीत. सांगितलं ना, रामाच्या आधीही हनुमान होता, त्यांनी त्या काळातही मोठे पराक्रम केलेले आहेत. आणि आता राम गेला तरीसुद्धा हनुमान आहे. अयोध्येला जर गेलात तर रामाचं दर्शन केल्यामुळे हनुमंताचं दर्शन घ्यायचं असतं, त्याला हनुमान गढी म्हणतात. आणि अयोध्येचा जर आपण राखणदार म्हणतो किंवा अयोध्येचा जो मूळ पुरुष, सीमेपुरुष कोण आहे तर हनुमान आहे, राम नाही आहे. राम जन्मला अयोध्येत, नंतर गेला वनवासात, नंतर पुन्हा आला. पण तिथे हनुमान गडीवर जो हनुमान आहे त्याचं दर्शन घेऊन मगच रामाच्या दर्शनासाठी उभं राहायचं असतं. हे लक्षात घ्या. फार मोठा पराक्रमी आहे. महाबळी बलवान आहे. प्राणदाता, प्राण म्हणजे आपला श्वास हो. श्वास आपण आत घेतो आणि त्याचा प्राण बनतो. आणि ती प्राणशक्ती ही व्हायटल पॉवर म्हणतात, ती माझी शक्ती आहे. प्राणशक्ती माझ्या देहाची शक्ती आहे. श्वास घेताना श्वास आहे, जनावरं श्वास घेतात, जनावरांसाठी प्राण. पण प्राणायाम जनावर करू शकत नाही, माणूस प्राणायाम करू शकतो. आयाम म्हणजे डायमेन्शन. प्राण हे मानवाच्या जीवनाचं डायमेन्शन झालं पाहिजे. प्राणावरून ती व्यक्ती कशी आहे ते कळतं. अरे अर्जुन चालत आलेला आहे आणि द्रौपदी त्याला अडवते, फक्त क्षत्रियाने हा वरात भाग घ्यायचा आहे आणि मला जिंकायचं आहे. ती सांगणार, तिने आधी कर्णाला सांगितलं होतं, तू सूतपुत्र आहेस, तू क्षत्रिय नाही आहेस, तू भाग घ्यायचा नाहीस. आणि अर्जुन वगैरे त्यावेळेला आपण म्हणतो ना, भिक्षुकाची वस्त्र घातलेली होती, ते लपून राहिलेले होते, कारण त्यांना जाळून मारलं होतं. प्रत्यक्षात दुसरीच माणसं मारली, जाळली गेली. आणि धृतराष्ट्राला वाटलं पांडव मेले, ते योग्य वेळीची वाट बघत होते, ती ही वेळ होती. आणि ज्यावेळेला तो उठला त्यावेळेला भटाची वस्त्र घातली होती, पुडवं वगैरे नाही, वालो नेसलेला असा होता अर्जुन. त्यावेळेला ती म्हणते की नाही, कृष्ण तिथे असतो आणि तिला खूण करून सांगतो की दोन गोष्टी बघ, एक त्याचे हात बघ, जो वीर आहे, धनुष्य घेतलेला आहे, त्याचे हात शरीराला कधी चिकटत नाहीत. तसा रुबाबात चालतो. पोलीस ऑफिसर्स वगैरे बघा ना, रुबाबात चालतात, कारण इकडे धनुष्य असतं आणि इकडे तलवार असते. मी जर असा चालायला लागलो तर धनुष्य आणि तलवारीने मलाच त्रास होईल, तेव्हा धनुष्य आणि बाणानं. म्हणून त्यांची चाल कशी आहे ते बघ, त्याची छाती, त्याचे हनवटे. हा वीर आहे, हा क्षत्रिय आहे, त्याला करू दे तो मत्स्यवेध म्हणतात ना, त्या माशाचा वेध घेऊ दे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, त्याच्या हाताकडे बघ. ह्याला मी आयाम म्हणतो. अर्जुनाला ओळखायचं कसं? अर्जुनाच्या चालीवरून. आणि अर्जुनाचं अंगठा हे दुसरं बोट होतं, हे इतकं दाट झालेलं होतं, लाकडासारखं दुरून दिसत होतं, कारण लाखो बाण मारले होते. त्याच वेळेला अर्जुन अर्जुन म्हणतो. एक बाण मारून अर्जुन बनत नाही, लाखो बाण मारलेले आहेत. आणि प्रत्येक बाण इथे ठेवायचा आणि घर्षण करून जायचा. हा भाग लाकडासारखा झालेला आहे, दुरून दिसत होता. कृष्णाने खूण करून सांगितलं, हा भाग बघ त्याचा, तो क्षत्रिय आहे. ही व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला मी तेच सांगतो ना की सिंह डौलाच चालतो, बाकीचे जनावर नाही चालत. तो वनराज आहे, त्याला जाणीव आहे की मी वनराज आहे, वनाचा राजा आहे. त्याची चाल कशी आहे बघा ना. आणि म्हणून सांगतो, हनुमंताची जी चाल आहे, प्रभंजना प्राण रामदूत आहे. प्रभंजन म्हणजे महा असं वादळ आहे, नुसता वारा नाही, वादळ आहे हनुमान म्हणजे. नंतर सौख्यकारी, दुःखहारी. हा सकाळ उठवी म्हणजे आपण उठतो ना ते हनुमंतामुळे. रात्री झोपेत ज्यांचा स्विच ऑफ होतो असं म्हणतात, ते मेले की हो. हनुमान बाहेर गेलेला आत आला नाही की आपण मेलो. म्हणून हनुमंताला जाताना नुसतं हळूच टाटा म्हणा, बाय म्हणा, बाय बाय म्हणू नका. तो जर गेला तर मी मेलो. म्हणून हनुमान बाहेर जातो आत येतो, बाहेर जातो आत येतो. सकाळ उठवी बळे, सगळ्यांना उठवतो तो, त्यांच्याकडून कार्य करून घेतो. श्वास माझा चालू आहे म्हणून मी बोलतोय, आणि श्वास चालू आहे म्हणून तुम्ही ऐकताय, आणि श्वास चालू आहे म्हणून मी विचार करून बोलतोय, आणि श्वास चालू आहे म्हणून ऐकून विचार करताय. हा विचार करणं त्याला प्रवचन म्हणलेलं आहे. प्रवचन म्हणजे नुसती गोष्ट नाही, लक्षात ठेवा, विचार आहे त्याच्यात. पुढे जाऊया ना. सौख्यकारी, दुःखहारी म्हणजे सुख करता दुःख हरता. त्यांनी रामावरची दुःख दूर केलेली आहे, तर आपली का करणार नाही सांगा बरं. सुंदरा, सुंदर म्हणजे केवढं सौंदर्याचं लक्षण तुमचं जे काही असेल ते. हनुमंताची कटी बघा, हनुमंताची छाती बघा. हनुमंताच्या शरीरावर एवढं सुद्धा फॅट म्हणजे मेद किंवा चरबी नाही आहे, खरंच नाही आहे.
म्हणून हनुमंताचं चित्र असलेला मी जर बनियन घालणार असेल तर एवढं पोट असून काय उपयोग आहे सांगा बरं. हनुमंताचा अपमान आहे तो. हनुमंताची सगळीकडची वर्णन त्याच्यात एवढं सुद्धा मेद म्हणजे फॅट त्याच्या अंगावर नाही आहे. छाती अशी आहे, कटी लहान आहे, पाय अत्यंत शक्तिमान आहेत, पर्वतासारखं उभं आहे. ठकारे पर्वत आहेसा आपण म्हणतो ना, पर्वत उचललेला आहे त्यांनी. एका पायाखाली त्यांनी जंबूमाळी नावाच्या राक्षसाला दाबून धरलेला आहे आणि एकीकडे गदा आहे. याला वीर हनुमान किंवा प्रताप हनुमान म्हणतात. हनुमंताची 3 रूपं असतात. रामाच्या पायाकडे त्याची पूजा करत असलेला भक्त हनुमान, रामासमोर हात जोडून उभा असलेला दास हनुमान, आणि एकटा हनुमान ज्यावेळेला असतो त्यावेळेला वीर हनुमान किंवा प्रताप हनुमान. कुठल्याही हनुमंताची पूजा करूया. पुढे बघा ना, सुंदर का म्हणलेलं आहे माहिती आहे ना, किती सुंदर उत्तर आहे याचं. वाल्मिकीनं विचारलं, 7 कांड म्हणजे 7 सेक्शन्स, 7 सेक्शन्स असलेलं तुम्ही रामायण लिहिलं. नाव काय? पहिला भाग बालकांड म्हणजे जीवनाची अवस्था झाली. दुसरा अयोध्याकांड, अयोध्या म्हणजे जागा झाली. त्याच्यानंतर वनवासाला निघाले, अरण्यकांड, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांना हनुमान भेटला, किष्किंधाकांड म्हणजे परत किष्किंधा जागा झाली अयोध्येसारखी, वन ही जागा झाली, अरण्य रान झालं. त्याच्यानंतर हनुमान जो उडतो आणि जाऊन सगळे लंका काय जाळतो, त्या अशोकवनाचा काय विध्वंस करतो. आपलं कार्य जे आहे, सीतेला त्यांनी नुसती अंगठी दिलेली नाही, ती रामनामाची मुद्रा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर राम इकडे येईल आणि तुला मुक्त करेल. सगळं काम त्यांनी केलं आपलं. त्याला काय नाव द्यायचं? लंकाकांड. अरे लंकाकांड म्हणजे पुढे युद्धकांडाला लोक लंकाकांड म्हणतात. रावण वगैरेंचा पराक्रम किंवा रावण वगैरेंचं युद्ध. हनुमंताचा जो लंकेतला पराक्रम आहे त्याला नाव मला सुचत नाही. कोण सांगतात? वाल्मिकी. पण हनुमंताचं सगळंच सुंदर. आपण मधुरम स्तोत्र म्हणतो ना, मधुराष्टकम, नयनम मधुरम, कर्णम मधुरम, ओष्ठम मधुरम, मुखम मधुरम. कृष्ण असं आहे, मधुराधिपते अखिलम मधुरम. हे लक्षात ठेवा ना. मधुर असं जे अमृत आहे त्या मधुराधिपते, अधिपती म्हणजे राजा, माधुर्याचा राजा आहे तो कृष्ण आहे. आणि मथुराधिपते कंस आहे. मथुरेचा राजा कंस आहे. मधुरेचा राजा म्हणजे गोडी जे आहे अमृतासारखा जो आहे तो कृष्ण आहे. म्हणून आपण मधुराधिपते अधरम मधुरम. तसं हनुमंताचं सगळं सुंदर आहे. म्हणून म्हणाले त्या कांडाला ज्या सेक्शनमध्ये हनुमंताचा पराक्रम आहे, फक्त हनुमंताचा पराक्रम आहे. हनुमंत उड्डाण करतो, लंकेत जातो, लंकेत आपलं कार्य करतो, लंका वगैरे जाळतो आणि परत येतो. मध्ये दुसरं कुठलाही वानर नाही आहे, राम नाही, हनुमान नाही, बिभीषण नाही, कुणीही नाही आहे. विचार करा तुम्ही. मग या कांडाला हनुमंताचं सगळंच सुंदर म्हणून सुंदर कांड दिलेलं आहे. सुंदरा जगनंतरा. आपल्या आत जोपर्यंत हनुमान आहे ना तोपर्यंत आपण जिवंत आहोत. पुढे जाऊया. सौख्यकारी दुःखारी धूर्त. त्याच्या इतका धूर्त कोणी नाही हो. सगळं हनुमान चरित्र सांगायला आपल्याला वेळ नाही आहे. पण धूर्त म्हणजे इतका तो धूर्त म्हणजे बुद्धिमान आहे, पण बुद्धी दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरतो. आपण धूर्त, चतुर हे शब्द कोल्ह्यालाही वापरतो. धूर्त कोल्हा, चतुर कोल्हा आणि धूर्त बिरबल. चतुर बिरबल. बिरबलांनी आपली बुद्धी दुसऱ्याच्या रक्षणासाठी वापरली. एखाद दुसरी 100 गोष्टी तुम्हाला बिरबलाच्या माहीत असतील तर एखाद दुसरी गोष्ट बिरबलांनी स्वतःच्या रक्षणासाठी वापरली. पण बाकी दुसऱ्याचं कार्य व्हावं, दुसऱ्याचं कल्याण व्हावं. आणि कोल्ह्याची जी गोष्ट असेल, कोल्ह्याच्या 100तल्या 100 गोष्टी स्वतःसाठी असतात, स्वार्थासाठी असतात. तो कोल्हा आहे. म्हणून म्हणा ना धूर्त. हनुमान धूर्त आहे, म्हणजे बुद्धिमान आहे. ज्या वेळेला मरकट म्हणून रावण त्याला म्हणतो, तो म्हणतो मी रामाचा दूत आहे, मी मरकट नाही आहे साधा. लंकाधीश के लंका में आया है मरकट. त्यावेळेला तो म्हणतो की अरे मी दूत आहे, मला उच्चासन दिलं पाहिजे. तो हसतो म्हणतो तू माकड आहेस, तुला कसलं उच्चासन. महाधूर्त आहे, शक्तिमान आहे. त्यांनी आपलं वज्रासारखं असलेलं पुच्छ शेपूट वाढवलं, त्याचं वेटोळ घातलं आणि रावणाच्या पेक्षा उंचवरून आता रावणाला त्याच्याकडे बघताना वर बघावं लागलं. लुकिंग अप, नॉट लुकिंग डाऊन. हे धूर्त पण आहे. सगळीकडे त्यांनी इतके छान निर्णय घेतलेले आहेत. एक तुम्हाला गंमत सांगतो की ज्या वेळेला तो लंकेहून परत आला त्यावेळेला त्यांनी सीतेला बघितलेलं आहे. या हरण केल्यापासून रामाने सुद्धा सीतेला बघितलेलं नाही. 1 वर्ष सीता रावणाच्या बंदिवासात होती. लक्षात घ्या. हनुमान आल्यानंतर म्हणतो लवकर लवकर सगळं वर्तमान सांग. वर्तमान म्हणजे वृत्त.
न्यूज और रिपोर्ट दे की लंकेत गेल्यानंतर तू काय केलंस, सीता कशी आहे, माझी वाट बघते आहे का, वगैरे वगैरे. त्यावेळेला तो म्हणतो सांगतो. हां, म्हणून राम आणि सुग्रीव वगैरे उभे आहेत. हां, सुग्रीव हा राजा आहे हनुमंताचा, राम हा स्वामी आहे हनुमंताचा. हनुमान त्यांच्याकडे पाठ करतो आणि नमस्कार करतो. त्यावेळेला सुग्रीवाला राग येतो, पण तो लंकेत असा नमस्कार करतात का रे. तो म्हणतो नाही नाही, आता मी तुम्हाला नमस्कार करतो. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. माझी माता सीता इकडे नाही का लंकेत, म्हणून पहिला नमस्कार मी मातेला केला, आता मी तुम्हाला नमस्कार करतो. सावध आहे, हनुमंता इतका सावध दुसरा कोणीही नाही आहे. म्हणून बुद्धिमतां वरिष्ठम, शक्तिमतां वरिष्ठम, युक्तिमतां वरिष्ठम आणि मुक्तिमतां वरिष्ठम. सगळ्यात श्रेष्ठ हनुमान. पुढे बघा ना, दीनानाथा, दीन लोक आहेत त्यांचा तो नाथ आहेस. हरिरूपा, हरी म्हणजे माकड, ते रूप आहे तुझं, पण प्रत्यक्षात तू बुद्धिमान, मानवापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. हरिरूपा सुंदरा जगन. पाताल देवता हंता. आत्ता मी तुम्हाला सांगितले अहिरावण आणि महिरावण हे पाताळाच्या देवता आहेत. पाताळाचे देव म्हणजे आहेत स्वामी. मारून टाकलं त्याला. पाताल देवता हंता, हनन केलं म्हणजे मारून टाकलं. भव्य सिंदूर लेपना. ही कथा तर केवढी सुंदर आहे. एकदा सीता लावत असताना कुंकू हनुमान असा बघतोय आणि विचारतो की जानकी माते, हे तू का लावतेस. ती म्हणते मी माझं नाही आहे, हे रामाचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. माझं सौभाग्य कायम टिकावं म्हणजे रामाचं आयुष्य आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी हे लावते. त्याला हे एवढं आवडलं, येतोच हा माते म्हणून गेला आणि तिथे कोठीची खोली होती, स्टोअर रूम आपण म्हणतो. तिथे सिंदूर म्हणजे कुंकू आपण ज्याला म्हणतो त्याची साखर असते, ती साखर स्वतःवर ओतून घेतली आणि म्हणला आता रामाला भयच नाही. माझंही रामावर प्रेम आहे जसं तुझं प्रेम आहे. तू एवढं लावल्यानंतर जर रामाचं सौभाग्य म्हणजे तुझं सौभाग्य आणि रामाचं आयुष्य टिकत असेल तर बघ, मी स्वतःच्या संपूर्ण अंगाला सिंदूर म्हणजे एका अर्थाने कुंकू किंवा शेंदरी रंग. आपण हनुमंताला जो शेंदूर फासतो त्याची कथा इथे भव्य सिंदूर लेपना. पुढे काय सांगितलेलं आहे, लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा, आपल्या प्राणाचा तो नाथ आहे. आणि पुरातना हेच तुम्हाला सांगितलं, रामाच्या आधीसुद्धा तो आहे, रामाच्या नंतरही तो आहे. पुरातन सनातन याचा अर्थ काय, जो जुना असला तरी नवा आहे. सत्य सनातन, नित्य नूतन, चिरंतन, वैदिक, आर्य, धर्म, एवढं आपल्या धर्माचं नाव आहे. काय हिंदू हिंदू करत बसलात, अत्यंत चुकीचा शब्द आहे तो. आता आपण सनातन म्हणून एक शब्द काढलेला आहे, तो या सगळ्या याच्यातला मधला शब्द आहे. आपण म्हणतो ना नित्य नूतन आहे, तो चिरंतन आहे, सत्य सनातन आहे, वैदिक, आर्य, धर्म, एवढं नाव आहे. आता आपण सनातन स्वतःला, तू कोण आहेस तर सनातन आहेस म्हणून सांगा. सनातन असा शब्द आहे की जो प्राचीनही आहे आणि मॉडर्न नवीनही आहे, हे लक्षात घ्या. पुण्यवंता, पुण्यशीला, तो पुण्यवान आहेस. शील म्हणजे तुझं कॅरेक्टर पुण्यवान आहे, म्हणजे जो तुझी भक्ती करेल तो पुण्यवान बनेल. आणि पुण्यवान म्हणजे पुण्य पाप वगैरे एवढा विचार करू नका की तू इतका सगळ्यांचं कल्याण करणार आहेस म्हणून पुण्यवान आहेस. तुझी पूजा करणाऱ्यांना शक्ती मिळते दुसऱ्याची सेवा करण्याची, कल्याण करण्याची, म्हणून तू पुण्यशील आहेस, हे लक्षात घ्या. पावना, पवित्र आहेस. खरं त्याच्या मनाला एकही पापी विचार शिवलेला नाही आहे. त्याचे जे ब्रह्मचर्य आहे त्याला नैष्ठिक म्हणजे निष्ठा असलेलं ब्रह्मचर्य म्हणलेलं आहे. एक उदाहरण सांगू तुम्हाला. ज्यावेळेला सीतेचा शोध घेण्यासाठी रात्री तो रावणाच्या महालावर चढला, कारण सीतेला पळवून आणले तर महालातच ठेवली असेल, लॉजिक होतं त्याचं. आणि म्हणून नळे असे वरचे काढून बघतोय तर दारू प्यायलेल्या, अस्ताव्यस्त झालेल्या, कपड्याचं भान नसलेल्या, आणि शेवटी रावणाचा महाल येतो. तिथे एक अत्यंत सुंदर स्त्री असते. तो म्हणतो ही तर सीता नाही ना, पण ती दुसऱ्याच्या, ती अशी मंदोदरी आहे, ती रावणाची पत्नी आहे, ती आरामात झोपलेली आहे. रावणाच्या शयन म्हणजे बेडवर इतकी आरामात सीता झोपूही शकणार नाही, मग इथेही सीता नाही आहे. असं करता करता त्याच्या मनात एक विचार येतो, अरे आपण स्त्रियांना बघतोय रात्री, त्यांच्या अत्यंत चित्र विचित्र अवस्थेत बघतोय, आपल्या ब्रह्मचर्याचं काय, ब्रह्मचर्याचं पतन तर झालं नाही ना. मग नंतर तो स्वतःला मारतो असा उल्लेख आहे आणि म्हणतो की अरे मी वेडा विचार करतोय, सीतेचा शोध स्त्रियांच्यात घ्यायचा नाही तर काय दादल्यांच्यात घ्यायचा, म्हणून मला स्त्रियाच बघितल्या पाहिजेत. स्त्रियांना बघितल्याशिवाय सीता कुठली वर्णन करून सांगितलं त्याप्रमाणे मला कळणारच नाही. म्हणजे इतका तो सावध आहे.
आणि त्याचं काय आणि पारितोषिका, पारितोषिक समारंभ म्हणतो, पण पारितोषिक तोष म्हणजे आनंद आणि परी म्हणजे सगळीकडे पसरलेला आनंद. एक उदाहरण सांगतो, जाता जाता राहवत नाही म्हणून. हल्ली शाळांचे बक्षीस समारंभ असतात. तुम्ही जर पालक असाल, बरेच जण पालक दिसताय, तर कृपया हे पाप करू नका. आम्ही आमच्या शाळेत सगळीकडेच की नाव बेस्ट ऑलराऊंडर, द चॅम्पियन ऑफ द इयर, बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. त्यावेळेला काय सभागृह भरलेलं असायचं. पारितोषिक वितरण. माझ्या मुलाला पारितोषिक मिळालं की मी खूण करतो त्याला, बायकोला, चला निघा. दुसऱ्याला मिळालं, निघा. तिसऱ्याला, अरे शेवटी उरतं कोण? काही शिक्षक, एक दोन पालक, या मुलाचे पालक, सगळा हॉल रिकामा. कारण माझ्या मुलाला बक्षीस मिळालं की दुसऱ्याच्या मुलाला टाळ्या वाजवण्यासाठी मी थांबणार नाही. ह्याला काय पारितोषिक म्हणतात? परितोष म्हणजे माझा आनंद सगळीकडे वाटतो, तसा हनुमान आहे. आणि म्हणून परितोषिका की हनुमानाचं दर्शन हेच पारितोषिक आहे. हनुमंताच्या दर्शनातून काय मिळवायचं आहे? नाही, दर्शन झालं ना, हे पारितोषिक आहे, कारण तो परितोषिका. ध्वजांगे उचली बाहो, हे उचललेला आहे बाहू. आणि कशा? ध्वज, हातात ध्वज धरतो ना, तसे त्याचे बाहू आहेत. ध्वजांगी उचल, आवेशे लोटला पुढे. हे काय वर्णन आहे, लक्षात ठेवा. हे ज्यावेळेला रावणाच्या ह्याच्यात तो शिकतो, आवेशे लोटला पुढे, किंवा समुद्र ओलांडून जाताना काळाग्नी, काळ रुद्राग्नी. काळाग्नी म्हणजे काळ हा अग्नी आहे, सगळ्यांना जाळतो. काय आपण म्हणतो हा फायरप्रूफ आहे, हा मोबाईल फायरप्रूफ आहे, घड्याळ फायरप्रूफ आहे. माझा देह फायरप्रूफ आहे का? अरे राजाचा देहसुद्धा टाकला, जिवंतपणी टाकला तरीसुद्धा तो जळून जाणार आहे. देह दहती इति देहा, या देह शब्दाचा अर्थ आहे जो कायम जळतच असतो. प्रत्येक श्वास म्हणजे मी तेवढा जळलो, हा श्वास तेवढा जळलो, एक दिवस गेला आणखीन 2 लाकडं गेली. हे लक्षात ठेवा. क्रमाक्रमाने नाही, क्षणाक्षणाने आपण मरतोय, पण क्षणाक्षणाने आपण जन्मतोय सुद्धा. का? हनुमंताची कृपा. हनुमान आला म्हणून मी जन्मलो, हनुमान कायमचा गेला मी मेलो. माझं संपूर्ण जीवन मरण त्याच्यात सगळं कार्य हे हनुमंतामुळे आहे. लक्षात घेऊया. पुढे काळाग्नी, काळ रुद्राग्नी देखता कापती भय, ब्रह्मांडी माईले नेणो आवळे दंतपंगती. ब्रह्मांडात तो माईल पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे, आवळे दंतपंगती. आणि ब्रह्मांडे माईली नेणो याचा अर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून राहिलेला आहे हा, आणि शिवाय नायक म्हणून बाहेर आहे. हे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करून चालवण्याचं काम हनुमान करतो. खरा अनंत कोटी नायक जर कोण असेल तर हनुमानच आहे. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, राग आलेला आहे त्याला. विशेषतः सीतेची अवस्था बघितली की सुंदरकांडात हा प्रसंग आहे, ज्याला एवढा प्रचंड राग आलेला आहे. नेत्राग्नी चालिल्या ज्वाला, भ्रुकुटी म्हणजे भुवया ताठ झालेल्या आहेत रागामुळे. पुच्छते मुरडिले माथा, शेपूट अगदी राग आल्यानंतर वरती आणलेला आहे माथा. किरीटी कुंडलेवरी, किरीटी म्हणजे मुकुट आहे त्याच्या डोळ्यावर घातलेला, कुंडलं म्हणजे कानातली कुंडलं आहेत. आणि रागाने इकडे तिकडे बघतोय, ती कुंडलं हलतात आणि त्या कुंडलातून रिफ्लेक्शन आपण म्हणतो ना, लाईट परिवर्तित होतो आणि असा हल्लात की त्याच्या चेहऱ्यावर सुंदर प्रकाश दिसतो. हनुमंताच्या सौंदर्याची सुद्धा वर्णन आहे. ठकारे पर्वता ऐसा, हा ठ आहे ना, तो ठकारे, ठाकणे, विठ्ठल याच्यातला ठ आहे. ठ असल्याशिवाय ठाई ठाई, ठामपणे, कठोरपणे तुम्ही उभंच राहू शकणार नाही. ठ पाहिजे. ठ म्हणजे एका अर्थाने संस्कृतमधलं स्थ, स्थ आपण म्हणतो ना, तसा प्रकार आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, चपळांग पाहता मोठे. म्हणजे इतका मोठा असला तरी चपळांग आहे हो. तर मला सांगतो 3 संकट आलेले आहे, त्यातलं दुसरं संकट सांगतो. एक सुसर आलेली आहे, तिचं नाव सुरसा, आणि ती म्हणते की तू रामाचं कार्य करतोस, मी सुद्धा रामाची भक्त आहे. तू ते कार्य जायचं लंकेत आणि परत यायचं आहे ना, सीता आहे की नाही सांगायला, ते तू तेव्हाच करू शकशील ज्यावेळेस तू माझ्या तोंडातून जाशील, माझ्या जबड्यातून जाशील. आणि मगरीचा क्रोकोडाईल आपण ज्याला म्हणतो, केवढा मस्त असतो. तर हनुमान जरा जास्त, ती आणखीन आपला जबडा वाढवते. हनुमान आणखीन मोठा होतो, ते आणखीन जबडा वाढवतो. हनुमान खूप मोठा होतो. तुझ्या जबड्यात मी जातच नाही तर आतून कसा जाईन. इतक्यात त्याला म्हणतो मी कितीही वाढलं तरी ती वाढणारच आहे. अशी ती सुरसा नावाची मगर आहे. एकदम क्षणात तो इतका तिळा एवढा, सासवा एवढा, आपण म्हणतो ना मोहरी एवढा बारीक होतो, आणि तिच्या जबड्यातून जबडा मिटण्यापूर्वी निघून जातो.
म्हणून जेवढा महान होऊ शकतो तेवढा तो लहानही होऊ शकतो, जेवढा तो स्थूल होऊ शकतो पर्वतासारखा, तसाच एखाद्या कणासारखा, तिळा एवढा, मोहरी एवढा, सासवा एवढा तो लहान असू. हे कशाचं वर्णन आहे की अरे मन कसं, जसा खसखसीचा दाणा, खसखस माहीत आहे ना आपल्याला, मन कसं रे देवा जसा खसखसीचा दाणा, आता होतं भुईवर आभाळात मायानं. आत्ता भुईवर असताना ते खसखसीचा दाणा होता आणि पुढे महान झाल्यानंतर आभाळात मावत नाही. हनुमंताचं आपल्या मनाचं वर्णन आहे. मनाने सूक्ष्म व्हायचं ठरवलं तर इतकं सूक्ष्म करतो, तो सायंटिस्ट बनेल. आणि मनानं विशाल व्हायचं ठरवलं तर तो संत बनेल. लक्षात ठेवा, संतांचं मन विशाल आहे, सायंटिस्टचं सूक्ष्म आहे. म्हणून बुद्धिमानही आहे आणि अत्यंत प्रेमळसुद्धा आहे हनुमान. भक्तांसाठी तो काहीही करतो. आपण भक्ती केली पाहिजे म्हणजे समजून. आता तुम्ही ज्यावेळेला भीमरूपी म्हणाल त्यावेळेला तुम्हाला त्याच्यात नवीन अर्थ दिसेल. मग मी प्रदक्षिणा घालताना मला हनुमंताची निरनिराळी रूपं आठवतील. आणि बघा पुढे काय सांगतात ते, मंद्राद्री सारिका द्रोणू कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. उत्तरेकडे गेला कारण लक्ष्मण बेशुद्ध पडलेला आहे. इथला त्याचा पराक्रम सांगू तुम्हाला. अरे असा कुठलाही शिष्य नाही ज्याने गुरुला गिळलेला आहे. हनुमान हा एकमेव शिष्य आहे. काय शक्ती आहे त्याची. तो सुषेण नावाचा जो रावणाचा वैद्य आहे, विभीषण सांगतो लक्ष्मण बेशुद्ध पडलेला आहे इंद्रजिताची शक्ती लागून. याच्यावरचं औषध फक्त रावणाच्या वैद्याला माहीत आहे, त्याला घेऊन या. त्यावेळेला तो म्हणतो की मी येणार नाही रावणाच्या, पण मध्यरात्र झालेली आहे. आणि मग तो म्हणतो मी तुला महालासकटच घेऊन जातो. म्हणजे त्यांनी पर्वत द्रोणागिरी नंतर उपटलेला आहे. आधी तो दक्षिणेकडे गेलेला आहे लंकेत, तिथून त्यांनी महाल उचलून आणलेला आहे. आणि सुषेणाला सांगितलं की लक्ष्मणाला काय पाहिजे ते सांग. तो म्हणतो याच्यासाठी एकच आहे, द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे किंवा मंद्राद्री नावाचा पर्वत आहे. अद्री म्हणजे पर्वत. तर तिथे एक वनस्पती आहे गोल पानांची आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. बघा हनुमंताचं तुम्हाला सांगतो ते काय सामर्थ्य आहे. ती वनस्पती घेऊन ये. पण सूर्योदयापूर्वी आला नाहीस तर लक्ष्मण मेला. आता पहिल्यांदा रात्र झालेली आहे सुरू, मध्यरात्री त्यांनी या सुषेणाला आणलेला आहे. मध्यरात्री तो सांगतो की सूर्योदयापूर्वी गे, आधी जाऊन द्रोणागिरी मला शोधला पाहिजे, त्याच्यावरची ती संजीवनी वनस्पती शोधली पाहिजे आणि ती घेऊन परत इथे आलं पाहिजे. कारण हे सगळं सूर्योदयाच्या आधी. आता हे जात असताना मध्ये कालनेमी नावाचा एक रावणाचा सहाय्यक म्हणा, ते सुंदर आश्रम तयार करतो मायेनं. आणि हनुमंताला म्हणतो मी रामाचा सेवक आहे रे, रामाचा भक्त आहे, तूही रामाचा भक्त आहे, थोडा वेळ आश्रमात थांब. त्याचा दुष्ट हेतू काय असतो, आश्रमात तो थांबला की त्याला उशीर होणार आहे, परत येतोपर्यंत सूर्योदय होणार आहे, म्हणून लक्ष्मण मरणार आहे. लक्ष्मण मेला की राम असून नसल्यासारखं आहे, युद्ध तिथेच थांबेल, पुढे जाणारच नाही युद्ध. हा विचार करून तो आलेला आहे. हे सगळं त्याचं दुष्ट मनोरथ कळतं कोणाला, हनुमंताला. कारण हनुमंत हा मनाचा स्वामी आहे. हा शेवटचा विचार आहे आपला. अजून काही 2-4 ओळी आहेत त्या बघूया, पण लक्षात घ्या तर कालनेमीकडे तो थांबला नाही, नंतर आला. आता त्याच्या डोळ्यातून निघणारे किरण एवढे प्रकाशित आहेत की त्याला सगळ्या वनस्पतीतून प्रकाश बाहेर येताना दिसतो. आपलं असं होतं का? आपल्या रात्र आहे, अंधार आहे, त्याच्या डोळ्यातून किरण बाहेर पडतात हनुमंताच्या आणि ते ज्या वनस्पतीवर पडतील त्या वनस्पतीतून ते रिफ्लेक्ट होत आहेत, परिवर्तित होत आहेत. आणि ती वनस्पती त्याला तेजस्वी दिसते, प्रकाशित दिसते. ती शोधण्याचा तो प्रयत्न करताना आणखीन वेळ होतो. अशा वेळेला म्हणतो आता आणखीन वेळ नाही, सूर्योदय जवळ आलेला आहे, आता आणखीन वेळ करण्यात हरकत नाही आहे, आता पर्वतच उचलूया. म्हणून त्यांनी तो द्रोणागिरी उचलला. आणि असा पर्वत घेऊन येताना आपण त्याची मूर्ती वगैरे बघतो, पूजा करतो. त्याची कथा ही आहे. आता वाटेत सूर्य उगवायला लागला. सूर्य उगवला की ही वनस्पतीचा काही उपयोग होणार नाही आहे. हनुमंतांनी काय करावं? आता फार सुंदर वर्णन आहे की सूर्य आता उगवणार आहे म्हणून ऋषी नदीत आलेले आहेत आणि नदीत अर्घ्य घेऊन अगदी पाणी घेतलेलं आहे. सूर्य उगवला की सूर्याच्या नावानं अर्घ्य व्हायचे, मंत्र म्हणायचा. पक्षी आता निघालेलेच आहेत घरट्यातून, कारण सूर्य केव्हाही उगवेल. शेतकरी आता निघालेलेच आहेत औत नांगर घेऊन, कारण आता सूर्य केव्हाही उगवेल. वासरं गोठ्यात वगैरे आता सूर्य केव्हाही उगवेल. संपूर्ण हे जग सूर्योदयाची वाट बघतंय. अशा वेळेला हनुमंताच्या लक्षात आलं. हनुमंतांनी गुरुदेव म्हणून त्याला प्रार्थना केली, गुरुदेव जरा तुम्ही उगवू नका,
जोपर्यंत लक्ष्मणाला ही वनस्पती पोचत नाही, त्याचा रस काढून लक्ष्मण जिवंत होत नाही, तोपर्यंत तुम्ही कृपया उगवू नका. सूर्य हसून म्हणतो, एक तर शिष्य आणि मला आज्ञा करतोस उगवू नका, आणि मला ते जमणारच नाही आहे रे, माझा रथ अखंड चालू असतो. मग ह्याने काय करावं? सूर्य जो उगवत होता ना त्याला उचललं आणि एखादं बिस्किट आपण तोंडात ठेवतो ना तसं तोंडात सूर्याला ठेवलेलं आहे. आणि सगळ्या ऋषींना म्हटलं, आत्ता सूर्य उगवत होता आणि काय झालं? पाखरांना कळेना, त्या वासरांना कळेना, त्या शेतकऱ्याला कळेना. आणि हनुमंत काही बोलत नाही. हनुमंत आला, त्यांनी द्रोणागिरी ठेवला, सुषेणांनी ती वनस्पती केली. हनुमान एवढा उशीर का झाला? एवढंच करतो. तोंड उघडलं तर सूर्य बाहेर पडणार आहे ना. हा केवढा बुद्धिमान आहे आणि केवढा शक्तिमान आहे बघा बरं. तो काही शब्द बोलत नाही आहे आणि काम झालं की आणीला मागुता नेला, तिथे नेऊन द्रोणागिरी ठेवला. आणि परत येताना सूर्य आत्ता ज्या उंचीवर उगवला असता त्या उंचीवर तो तोंडातून सूर्याला ठेवतो. आणि सगळेजण म्हणतात चमत्कार झाला, सूर्योदय दिसलाच नाही आणि सूर्य आता एवढा वरती आलेला आहे. मग सगळ्यांच्या प्रार्थना वगैरे सुरू होतात. सूर्याला आणि हनुमंतालाच माहीत आहे गुरु शिष्याचे असं नातं आहे. हनुमानाने आपल्या गुरुला सुद्धा गिळंकृत केलेलं नाही आहे, पण तोंडात बंद करून ठेवलेलं आहे. कारण आत्ता तुझं उगवायचं नाहीस. केवढं सामर्थ्य आहे लक्षात ठेवा. हनुमंताची यापुढे भक्ती करताना नुसतं तेल नाही व्हायचं, नाही व्हायलं तरी चालेल. नुसत्या रोईच्या पानाची माळ नाही घालायची, नाही घातलीत तरी चालेल, पण मंत्र म्हणायचा ओम श्री हनुमते नमः आपण शेवटी म्हणणार आहोत आणि थांबणार आहोत. पण लक्षात घ्या, प्रदक्षिणा घालताना भीमरूपी म्हणायचे. भीमरूपी म्हणताना ती मूर्ती बघायची त्याची, आणि मूर्ती बघताना त्याचा हा सगळा पराक्रम प्रत्येक शब्द आपण एक्सप्लेन केलेला आहे. पुढे बघा ना, मनासी, हां हे सगळ्यात महत्त्वाचं. आणीला मागुती नेला, पर्वत आणला आणि नेला मागुता. आला गेला मनोगती, मनाच्या वेगाने आला, पण पुढे मनासी टाकेले मागे, मनालाही मागे टाकलं. म्हणून आपण बघितलं ना, त्यातल्या त्यात वाऱ्याचा स्पीड जास्त सांगितला, तो विंड स्पीड. त्या विंड स्पीडपेक्षा माइंड स्पीड महत्त्वाचा आहे. पण हा मनाईपेक्षा पुढे गेला की हो, हा बुद्धीचा वेग झाला. मनाच्या वेगापेक्षा बुद्धीचा वेग, म्हणजे ज्यावेळेला मी बुद्धीने विचार करतो मंगळ, त्यावेळेला मी मंगळावर असतो. शुक्र, त्यावेळेला मी शुक्रावर असतो. जे मला माहीत आहे हिमालय, मी पोचलो. मनापेक्षा बुद्धीचा वेग जास्त आहे, कारण ती निराळ्याच प्रकाराने विचार करते. मन बुद्धीच्या मागे धावतो. बुद्धीचा विचार करणारा हा देव आहे. म्हणून मनासी टाकेले मागे, गतीसी तुलना नसे. अणुपासोनी ब्रह्मांडा, तर तुम्हाला सांगितलं एवढा होत जा, तयासी तुलना कुठे? मेरू मंदार दाखवते. मेरू पर्वत सगळ्यात उंच, मंदार पर्वत मंदाराग्नी उचलला ना त्यांनी, कल्पना करा लहान आहेत त्याच्या पुढे मंदाराग्नी सारखे. पुढे आरक्त देखील तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. आता हा जो श्लोक आहे, आरक्त देखील डोळा, तुम्हाला जर 11 वेळा भीमरूपी म्हणायचे तर हा 13वा श्लोक आल्यानंतर थांबायचं नाही, पुन्हा पहिल्यापासून म्हणायचे. आणि 10 वेळा भीमरूपी म्हणल्यानंतर 11व्या वेळेला म्हणताना संपूर्ण म्हणायचे. फलश्रुती प्रत्येक वेळेला वाचायची नाही. म्हणून आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाडे, भेदिले शून्यमंडळा, भीमरूपी महारुद्रा वज्र. परत सुरू करायचं. मला 101 वेळा मी म्हणणार आहे, 100 वेळा आरक्त देखिले डोळा, आणि 101वी शेवटची वेळ आहे त्याला संपूर्ण ही फलश्रुती वगैरे म्हणायची. म्हणून आरक्त देखिले डोळा, आरक्त म्हणजे लाल दिसलो सूर्यबिंब. ग्रासिले सूर्यमंडळा, तो ग्रास घ्यायला गेला, आणि ग्रास घ्यायला गेला म्हणजे तो ग्रहणाचा दिवस होता. ग्रहण सूर्याचं लागतं अमावस्येला, लक्षात ठेवा. आणि हनुमंताचे जर 15 दिवसाचा असेल तर काही चिकित्सकांनी अभ्यास केलेला आहे, जन्मल्याबरोबर तो उडालेला नाही, त्याचं वय 15 दिवसांचं झालं असलं पाहिजे. पौर्णिमेला जन्मला, अमावस्येला ते ग्रहण होतं, त्या अमावस्येला तो तिथे गेला आणि ग्रास घ्यायचा प्रयत्न केला. आपण खग्रास ग्रहण म्हणतो, आपण खंडग्रास ग्रहण म्हणतो. ग्रास घेणं म्हणजे घास घेणं, मराठीत घास म्हणतो आपण त्याला. म्हणजे सूर्याचा घास घ्यायचा, चंद्राचा घास घ्यायचा. हे फार कुठे मोठी कथा आहे, पण आत्ता एवढंच लक्षात घ्या. आरक्त देखील ग्रासिले वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळ. ओ सूर्याच्याही पलीकडे. तुम्हाला खरंच सांगतो, आम्ही ज्या वेळेला 10वीत पोचलो, आमची 11वी होती, त्यानंतर त्यावेळेला एक फ्रेज वाचण्यात आली, एनिथिंग अंडर द सन. बरोबर आहे, अंडर द सन. सूर्याखालचा कुठलाही टॉपिक आम्हाला विचारा, आम्ही बोलू शकतो. सूर्याखालचा कोणताही विषय आम्हाला निबंधाला द्या, आम्ही त्याच्यावर लिहू शकतो. अंडर द सन, एनिथिंग अंडर द सन. पुढे कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये एनिथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन.
इन्क्लुडिंग द सन, अंडर द सन कशाला? आणि पुढे शिकल्यानंतर एनिथिंग और एव्हरीथिंग अंडर द सन, इन्क्लुडिंग द सन अँड बियॉन्ड द सन, हे भेदिले शून्य मंडळ. सूर्याच्या पलीकडे गेला की होतो. हनुमंताला काय कमी आहे? विचार करा तुम्ही. आरक्त देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ. हल्ली कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणजे काय माहिती ना. आळंदीला गेलो होतो, देहूला गेलो होतो. तिथे तुकारामाचे, ज्ञानेश्वरांची मोठी स्मारकं तयार आहेत, अर्धवट आहेत. त्यावेळेला दाखवणाऱ्या त्या माणसाने काय सांगितलं, सर कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणजे काय म्हणलं? अहो काही कोटी रुपयाचं स्मारक ठरवायचं आणि काही कोटी रुपये भ्रष्टाचार खाऊन टाकायचे. कोटीच्या कोटी उड्डाणे, भ्रष्टाचाराचं उड्डाण झालं. बिचारे ज्ञानेश्वर अर्धवट, बिचारे तुकाराम अर्धवट. केव्हा पूर्ण? कारण सगळ्या प्रकारची सरकारं येऊन गेली, पण कोटीच्या कोटी उड्डाणे भ्रष्टाचाराचे. आपण कोटीच्या कोटी म्हणजे 1 कोटी 10 कोटी एवढे पैसे मिळवणार का? नाही. ही कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणजे उड्डाणाची एक एक वरची पायरी आहे ती. आणि सगळ्यात मानवाची बुद्धी आहे ना, प्रतिभा, तिचं जे उड्डाण आहे ना, त्याच्या पलीकडे हनुमान आहे. हे आईन्स्टाईन वगैरे वर्णन करतात. ते म्हणतात आम्ही पुढे गेलो ना तरी आम्हाला पुढे नेणारी शक्ती आमच्या पुढेच असते. साधं वाक्य वाटेल तुम्हाला, पण तो म्हणतो याला इफ यू वॉन्ट टू कॉल दॅट शक्ती गॉड, ओके, आय हॅव नो प्रॉब्लेम विथ गॉड. मी इथपर्यंत पोचलो, ती शक्ती म्हणते आणखीन येणारे पुढे. मग मी पुढे गेलो, त्या शक्तीनेच मला पुढे केलं. मुलाला आई चालायला शिकवते, ते दृश्य आठवा बरं. मुलाला चालायला शिकवते, 2 पावलावर आई उभी राहते. ये रे माझ्या बाळा, ये रे माझ्या बाबू. पडला तर धरायला तयार आहे ना. तशी ती मातृशक्ती आहे, मदर पॉवर. आणि त्याची पूजा आपण नवरात्रात करायची असते. नवरात्रात ही देवी ती देवी, अशी साडी तशी साडी, नवरात्राचा बाजार करून टाकला आपण. सगळ्या सणांचा इव्हेंट करून टाकला आहे. त्यातलं सुत्वच गेलेलं आहे, सत्व गेलेलं आहे, त्यातलं प्राण गेलेलं आहे. म्हणजे फक्त कलेवर, ज्याला डेड बॉडीज म्हणतात ना, तसे आपण सण साजरे करतो. अरे प्रत्येक सणाचं काय सुंदर महत्त्व सांगितलेलं आहे. असू दे, त्या शक्तीची पूजा आहे. ती शक्ती आईन्स्टाईनला म्हणते ये रे 2 बाळा पुढे. ती शक्ती तुकारामाला सांगते, तो म्हणतो मी ब्रह्मांडाच्या पलीकडे गेलेलो आहे. पण ती शक्ती म्हणते ये रे पुढे. एकच ब्रह्मांड नाही आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाचं आपोषण घेतलं तुकाराम म्हणतात. आपण केशवायनवा माधवायन म्हणून आचमन करतो ना, अरे या ब्रह्मांडाचं आचमन मी केलेलं आहे. तुकाराम म्हणतात हे त्याचा अनुभव आहे, ही कविता नाही आहे. आनंदाचे डोही, परत दुसरी दिशा आहे. ब्रह्मांड वरच्या दिशेने गेलात, डोह खालच्या दिशेने गेलात. आनंदाचा डोह, आनंद तरंग आणि आनंद चंगे, संपूर्ण डोह आनंदाचा आहे. ही कविता नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आता शेवटी आपण पोचलेलो. धनधान्य ही आता फलश्रुती आहे. हे स्तोत्र म्हणायचं. इथे सांगितलेलं आहे 16 वेळा म्हणा. आपण 11 वेळा म्हणू शकतो, कारण 11 ही मारुतीची संख्या आहे उपासनेची. 16 वेळा का म्हणलेला आहे? 16 हा पूर्ण आकडा आहे. 16 आण्यांचा रुपया होता. 16 आण्यांचा रुपया नाही. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 16 तिथी आहेत. तिथी 15 नाही आहेत. प्रतिपदा ते पौर्णिमा 15 आहेत आणि अमावस्या ही 16वी तिथी आहे. अमावस्या जर 0 वाटली तुम्हाला आणि पौर्णिमा जर पूर्ण वाटली तर मध्ये या 16 फेजेस ऑफ द मून, ह्या ज्या चंद्रकला आहेत ना, त्या पूर्ण म्हणजे 16. म्हणून 16 वेळा वाचा. हे पुढे सांगितलेलं आहे, कळेल तुम्हाला. धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र म्हणजे मुलं नातू समग्रे पावती रूप. हनुमंताची उपासना करण्याचं रूप कसं पाहिजे? खरंच सांगतो, कांती ज्याला ग्लो म्हणतात, तो कॉस्मेटिक्सवरून येत नाही, मरतो तो. सगळे इकडे हे लावायचं ते लावायचं ते लावायचं. स्त्रिया पुरुष सगळे सारखे त्यांच्या सलूनमध्ये जा, स्त्रियांचे आणि पुरुषांचे असतात. ते निरनिराळ्या प्रकारचा मेकअप करतात. मेकअप या शब्दाचा अर्थ की व्हॉट इज नॉट देअर इज मेड अप. जे आहे त्याचा मेकअप करायची काय गरज आहे? व्हॉट इज नॉट देअर इज मेड अप, त्याला मेकअप म्हणलेलं आहे. आतून यायला पाहिजे, ग्लोईंग ग्लोईंग आतून आली पाहिजे. एक मला उदाहरण आठवतं. खुशवंत सिंग नावाचा एक इंडियन इलस्ट्रेटेड वीकलीचा संपादक होता. भल्या भल्या माणसांच्या टोप्या उडवायच्या, हेच त्याने आयुष्यात काम केलं. RSSचा त्याचा शत्रू, RSSचे त्यावेळेला गोळवलकर गुरुजी होते. तो म्हणाला मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ते म्हणाले रात्री 11 वाजता मी या ठिकाणी असेल, इंटरव्ह्यूला या. मी 11ला 5 मिनिट, कारण ते वेळेचे पक्के होते. आणि ज्यावेळेला ते बाहेर आले त्यावेळेला मी दिपून गेलो. इट वॉज 11 at night. त्यांना विचारलं की तुम्ही आंघोळ करून आलायत का? ते म्हणाले 500 रुपये धुळीच्या रस्त्याने प्रवास करून आलेलो आहे, 11ला इथे पोचायचं म्हणून आय डिडंट हॅव इवन फेस वॉश. मी तोंडाला पाणी लावलेलं नाही. हे तेज कुठून आलं?
तो म्हणला माझे पुढचे प्रश्न गळून गेले. हे आत्म्याचं तेज आहे, हे आतमधलं तेज आहे. ग्लोईंग कॉम्प्लेक्शन इज फ्रॉम विदिन, नॉट फ्रॉम आउटसाईड. हे लक्षात घ्या. हनुमान तसा आहे. रूप पाहिजे, विद्या पाहिजे. पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या. हे मिळालं पाहिजे ना. म्हणून सांगितलं निदान वाणी सुधारूया, र सुधारूया, र सुधारूया, र सुधारूया. आणि अत्यंत नम्रपणे सांगतो, मला र म्हणता येत नव्हता, त्यावेळेला सर्जरी करा म्हणून डॉक्टरनी सांगितलं. आमच्या लहानपणा म्हणजे 70 वर्षापूर्वी. लक्षात घ्या काय सर्जरीची अवस्था होती. आई म्हणाली नाही. आणि त्या दिवशी तिने मला भीमरूपी शिकवलं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. हे त्या माऊलीनं मला शिकवलं. आज मी एवढा बोलतो, र आत्मविश्वासाने म्हणतो, कारण 5वीत असे तोपर्यंत मला कॉम्प्लेक्स होता. मला कोणताही प्रश्न विचार, पण माझं नाव विचारू नका, कारण रमेश र म्हणता येत ना, मी लमेश म्हणत होतो. पुरुषोत्तम रू म्हणतो, पुरुषोत्तम म्हणत होतो. आणि शपवे सपरे कोणाला म्हणता येत होतं. माझ्या प्रत्येक नावात र आहे. त्या माऊलीने तो चॅलेंज घेतला आणि आज मी तुमच्यासमोर आहे. अजून माझी जीभ चिकटलेलीच आहे, सर्जरी नाही केली. अरे स्तोत्री केवढी सर्जरी आहे. हनुमान स्तोत्र आणि रामरक्षा म्हणजे वाणी सुधारली, आत्मविश्वास सुधारला, इथला वारा सुधारला. आणि काय पाहिजे हो, हा वारा जर माझ्या छातीत असेल तर मी पराक्रम करू शकेन, फास्ट बॉल टाकेन, खूप दीर्घ नृत्य करेन, दीर्घकाळ चालणारं गाणं म्हणेन. ज्यावेळेला ब्रेथलेस 3 मिनटं म्हणलं त्या आणि शंकर महादेवांनी, त्यावेळेला त्याला प्रश्न विचार, 3 मिनटं तुझा श्वास रोखून ठेवला होतास का? नाही म्हणाला. तुम्हाला कळला नाही मी श्वास घेत होतो ते, मुझे मरने का आहे क्या? 3 मिनटं श्वास न घेता कुणी राहू शकत नाही, पण मी श्वास घेत होतो हे तुम्हाला कळत नाही. दुसरं उदाहरण, लता मंगेशकरांची हजारो गाणी आपल्याला माहीत आहेत. कुठल्याही गाण्यात श्वास घेताना ती दिसते का? लक्षात येतो का तिचा श्वास? आणि अलीकडचे गाणं म्हणताना दिगंबरा दिगंबरा श्वास घ्यावा लागतो, कारण लंग्स आर पंक्चर्ड. ही लंग्स तयार करायला पाहिजेत. वाणी आणि तुम्हाला सांगितलेली हनुमंताची उपासना खूप महत्त्वाची आहे. हे धरा 15 श्लोकी. काय होणार आहे? नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. आनंद झाला पाहिजे हो. मी हनुमंताच्या मंदिरात प्रवेश करते तेव्हा हनुमंताची एक बघतोय मूर्ती, हनुमंताची मूर्ती बघताना अरे आनंद झाला पाहिजे, सगळं डिप्रेशन गेलं पाहिजे. हनुमंताच्या मंदिरात जाताना मी निराश आहे, बरोबर, बाहेर येताना झालं पाहिजे ना आशावादी, नाही तर मला दर्शनच झालं नाही पांडुरंग हनुमंताचं. आणि दर्शन म्हणजे पाहणे नाही, दर्शन म्हणजे पाहणी. विचार कर, पश्य, कितीदा गीतेत आलेला शब्द पश्य मे योग. मला तुला योग बघायचं ना, पश्य माझं बघ. आणि नुसतं विश्वरूप दर्शन पाहू नकोस, विचार कर. अर्जुन विचार करायला लागल्यानंतर त्याचा सगळा भ्रम वगैरे गेला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. तर सांगतो ना, माझा मोह गेला आणि स्मृती आली. मी अर्जुन आहे, मी क्षत्रिय आहे, मला हे धर्मयुद्ध जिंकायचं आहे. शेवटी हे धरा 15 श्लोकी. 15 श्लोक झाले. दृढदेहो निस्संदेह. आपल्याला दृढ देह पाहिजे. हल्ली जिममध्ये जाऊन लगेच ते मसल्स किंवा आपण म्हणतो ना हे निरनिराळ्या प्रकारचे तयार करतात स्नायू पोटाला वगैरे, पण त्यांची मनं एवढी अधू असतात. जरा नापास झालं की हा एवढा बलवान, काय वाटेल ते करून जातो, व्यसनी बनतो किंवा आत्महत्यासुद्धा करतो. देह कशाला पाहिजे? दृढ देह पाहिजे. निस्संदेह व्हायला नको का? विदाऊट एनी डाऊट. काही होणार नाही मला, चला जाऊया, मार्ग सापडेल. हनुमान आहे ना, एवढी श्रद्धा नको का? निस्संदेह म्हणजे मन आहे आणि दृढ देह म्हणजे देह आहे. देह आणि मन यांच्या वरदानासाठी हनुमंताची उपासना करूया. संख्या चंद्रकला गुणे 16 वेळा. चंद्रकला अमावस्या ते पौर्णिमा 16 कला. शेवटचं रामदासी. सगळ्या रामदास निरनिराळे त्यांच्यात श्रेष्ठ आहेत. अग्रगण्य नंबर 1 कपिकुळासी मंडणू. वानरांच्या कुळाला मंडण म्हणजे भूषण आहे. आणि शेवटी रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणासाठी. हा शेवटची ओळ किती महत्त्वाची हो. दर्शन आहे, कुणाचं दर्शन घ्यायचं आहे? रामरूपी अंतरात्मा म्हणजे आत्मा रामाचं दर्शन घ्यायचं आहे. मग बघा भीमरूपीची फलश्रुती तुम्हाला मिळेल. बाहेरचे राम, अयोध्येचा राम, हा राम, तो राम, ही बाहेरची दर्शन आहे, घेऊया. ती देहानी देहाचं घेतलेलं दर्शन आहे. आत नको का? जो योगी आहे की ज्याने ती तयार केली मूर्ती, योगीराज, तो म्हणतो दर आठवड्याने मी पहिल्यांदा जात होता ना, महिन्यातून कधीतरी जातो. मी तयार केलेली रामाची मूर्ती ही नाहीच. ही कशी बदलली मूर्ती, हे तेज कसं बदललं, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कसं एकदम बालसुलभ
चाइल्ड लाईक आणि सगळ्यांना खेचून घेणार एवढं नाही मी मूर्तीत केलं होतं. ही तुमची भक्ती आहे. तुम्ही दर्शनाला जातात, रामनामाचा जप करता, पूजा करता, शरण जाता, पण आत्मा रामाचं दर्शन घेणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामुळे ते तेज आहे. शेवटी रामदास ज्यांनी घेतलं, शेवटची त्यांची खंत आहे, ती खंत तुम्हाला सांगतो. ती खंत आपण उरलेल्या या 21 दिवसात, 20 दिवसांनी आपण गुढी पाडवा आहे, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. पण मी गुढी उभारणार आहे हनुमंताची. हनुमंताची गुढी म्हणजे आळस नाही, हनुमंताची गुढी म्हणजे प्राण चांगला, हनुमंताची गुढी म्हणजे मेमरी चांगली, हनुमंताची गुढी म्हणजे वाणी चांगली. हे ठरवूया ना आपण. 20 दिवसात काही होणार नाही आहे, पण 20 दिवस कसे आहेत माहीत आहे ना. जो फास्ट बॉलर आहे ना तो मागे जातो आणि पुढे येतो. हे मागे जाणं आहे किंवा विमानतळावर उडतं विमान, पहिल्यांदा पळतं गाडीसारखं, देन टेक ऑफ गुढीपाडव्याला घेऊया की. पण त्या रनवेवरून 20 दिवस जे उरलेले आहेत आजपासून गुढीपाडव्यापर्यंत का नको धावायला. नंतर टेक ऑफ करूया हनुमंताच्या कृपेनं, काहीतरी ठरवूया. रामदासांची खंत काय होते, राम 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 सारे म्हणती. आपण नाही का म्हणत राम 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 सारे म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम. ही त्यांची खंत आहे. आतला जो राम आहे त्याचं दर्शन घ्या हनुमंताचं स्तोत्र म्हणताना, आणि त्याचं दर्शन उघड्या डोळ्यांनी घेता येतं, पण बंद डोळ्यांनी जास्त घेता येतं. हा राम आहे कुठे, माझ्या हृदय मंदिरात, हृदयाच्या गर्भकुडीत रामाचं दर्शन घेऊया. आणि त्यासाठी 1 मिनिट डोळे बंद करून बसूया शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. हनुमंताचं स्तोत्र आपण पाहिलेलं आहे, छान. राम, आत्माराम, हनुमान, आतला हनुमान दर्शन घेऊया आणि श्लोक म्हणूया. मनोजवम श्लोक आपल्याला माहीत आहे हनुमंताचा, तो म्हणूया सदा सर्वदा. आणि शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. काही वेळा माझ्या नंतर म्हणा, काहीच वेळा म्हणूया. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. हनुमान, हनुमंत याच्यातला नू ह्रस्व आहे, शॉर्ट, पण आपण मंत्रातला जो नू आहे तो दीर्घ आहे. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. छान. शांतीपाठ म्हणूया डोळे बंदच. आपण नेहमी म्हणतो ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, आणि श्वासोच्छ्वास घेताना हनुमान आत बाहेर करतोय आणि तो आत येतोय, तो अत्यंत आनंदाने येतोय, हा भाव ठेवूया. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स.
आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जी बंसीधर कृष्णाची सुंदर मूर्ती आहे, कृष्णाचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार महाराज महाराज महाराज.